पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यान मूलम गुरुमूर्ती, पूजा मूलम गुरुपदम, मंत्र मूलम गुरुर्वाक्यम, मुक्ती मूलम गुरुकृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृक्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। 25व्या श्लोकाचा आपण अभ्यास करीत आहोत। या श्लोकातील पहिल्या चरणातील काही शब्दांचा आपण विचार केलेला आहे आणि आज आपण या ठिकाणी त्यामधील पुढील शब्दाचा विचार करणार आहोत। असंग सच्चिदानंदः स्वप्रभो द्वैत वर्जिता अस्मिति शब्दयुद्धोयम समाधी स विकल्पका। असा हा 25व्या क्रमांकाचा श्लोक आहे। यातील असंग, सत, चिद, आनंद आणि स्वप्रभो या शब्दांचा आपण आतापर्यंत विचार केलेला आहे। शब्दानुविध समाधी जी आहे ही समाधी आपल्याला प्रथम प्राप्त करणं गरजेचं आहे। दृश्यानुविध समाधी नंतरचा हा अभ्यास आहे। ज्यांना कोणाला दृश्यानुविध समाधी साध्य करता आली किंवा त्याचा काही प्रमाणात का होईना अभ्यास झाला, त्याला पुढे पुढे सरकायला काही हरकत नाही। तर शब्दानुविध समाधी जी आहे ही शब्दानुविध समाधी शब्दांच्या आधाराने आहे हे आपल्याला त्या समाधीच्या नावावरून लक्षात येतं। परंतु जो शब्द आहे हा शब्द ज्या प्रकारे आपण विचारात घेतो त्या प्रकारचा शब्द नाही। कारण की असा जर शब्द आपण म्हटलो की हा असंग किंवा हे असे असे शब्द आहेत आणि हे शब्द म्हणजे जे आपण व्यवहारात वापरतोय तेच शब्द आणि या शब्दाशिवाय काम होणार नाही, म्हणजे ही समाधी प्राप्त होणार नाही, तर फक्त भारतीय मनुष्य की ज्यांना ही देवनागरी लिपी माहीत आहे त्यांनाच ही समाधी साधता येईल। कारण की हे शब्द जे लिहिलेले आहेत हे देवनागरी लिपीमधले आहेत। म्हणजे संस्कृत भाषा किंवा त्या संस्कृत भाषेतून तत्सम असलेल्या ज्या भाषा आहेत, हिंदी, मराठी अशा ज्या भाषा आहेत या लोकांना त्याचा उपयोग होईल, किंवा गुजराती, तर या भाषेमधीलच लोकांना उपयोग होईल कारण की त्या भाषांमध्ये हे शब्द आढळतात। पण मग एखादा आफ्रिकेतला मनुष्य असेल त्याला ही समाधी साध्य करता येईल का नाही असा मोठा प्रश्न आहे। किंवा एखादा कुठली तरी वेगळी भाषा बोलणारा जसा हिब्रू असेल किंवा जी आपल्याला माहीतही नाही अशी कुठली भाषा असेल त्या भाषेतल्या माणसांसाठी ही समाधी आहे की नाही असा प्रश्न निर्माण होऊ शकतो। तर ही समाधी फक्त काही भारतातल्या माणसांसाठीच आहे असं म्हणता येत नाही। जरी ते शब्द आपल्याला असे आढळत असले तरी सुद्धा त्या शब्दांचा जो काही गुप्त किंवा सूक्ष्म अर्थ आहे किंवा तो शब्द जो सूक्ष्म आहे त्या सूक्ष्म शब्दापर्यंत आपल्याला पोहोचलं पाहिजे। आणि त्यासाठी वैखरी वाणी म्हणजे वैखरी म्हणजे स्थूल शब्द असा विचारात न घेता त्या स्थूल शब्दावरून आपल्याला त्याच्या सूक्ष्म रूपाकडे, त्यावरून सूक्ष्म रूपाकडे, त्यावरून सूक्ष्म रूपाकडे गेलो पाहिजे आणि मग तो जो शब्द आहे त्याचं अनुसंधान केलं पाहिजे। म्हणजे त्या शब्दावर, त्या सूक्ष्म शब्दावर आपण आरूढ झालो पाहिजे, त्या सूक्ष्म शब्दाचा आपण नित्य अवलंब केला पाहिजे, तर ती समाधी आपल्याला साध्य करता येईल। म्हणून हे शब्द फक्त काही मराठी माणसांसाठी किंवा संस्कृत ज्यांना येतं त्या लोकांसाठी, अशा लोकांसाठीच आहे असं म्हणता येत नाही। तर असंग हा शब्द जर आपण उदाहरणार्थ घेतला तर असंग शब्द हा कदाचित इंग्रजीमध्ये असंग हा शब्द नसेल। त्या असंग शब्दाला इंग्रजीमध्ये काय शब्द असेल, असंगचा इंग्रजीमध्ये काय अर्थ होतो, असा स्थूल विचार करून सूक्ष्म पातळीवर, त्याच्या सूक्ष्म पातळीवर, अजून सूक्ष्म पातळीवर जो काही त्याचा अर्थ आहे
किंवा तो जो सूक्ष्म शब्द आहे तो सर्वांचा एकच असणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ मी तुम्हाला म्हणालो की माझ्या हातामध्ये हे काय आहे, फूल, म्हणजे हा एक शब्द आहे. उदाहरणार्थ माझ्या हातामध्ये हे एक आहे, काय आहे, हे फूल आहे. मग आता हे फूल आहे म्हटल्यानंतर भारतीय मनुष्य किंवा मराठी मनुष्य म्हणेल फूल, पण इंग्रजी मनुष्य याला फूल म्हणणार नाही, तो त्याला फ्लॉवर म्हणेल किंवा रोज म्हणेल. त्यामुळे काही फरक पडायला नको. कारण रोज म्हटल्यानंतर आपण आणि इंग्रजी मनुष्य या दोघांना रोज म्हणजे काय हे जर माहीत असेल तर रोज म्हटलं काय किंवा गुलाब म्हटलं काय, दोघंही एकच फूल घेणार आहे. अनेक फुलांमध्ये पडलेल्या या गुलाबाच्या फुलाला एखादा मनुष्य कसा उचलू शकतो? त्याला म्हटलं तू गुलाबाचं फूल त्यातलं आण असं म्हटल्यानंतर तो गुलाबाचंच फुल आणून देणार आहे. आणि एखाद्याला म्हटलं त्यामध्ये त्या ठिकाणी ठेवलेले जे फुलं आहेत त्यातलं रोज घेऊन ये म्हणजे तरी तो तेच आणणार आहे. म्हणून तुम्ही रोज म्हणून त्याला गुलाबाचं फुल आणायला लावलं काय आणि गुलाब म्हणून गुलाबाचं फुल आणायला लावलं काय, त्याने काही फरक पडत नाही. काय झालं पुढे? गुलाबाचंच फुल आलं का हातामध्ये, गुलाबाचंच फुल आलं का, हा महत्वाचा विषय आहे. आलं लक्षात? म्हणून शब्द हा जो आहे, हा शब्द जरी दिसायला कसाही असला, म्हणजे तो आपल्या भाषेत असला तरी सुद्धा दुसऱ्या भाषेतल्या माणसांना ही समाधी साध्य करता येणार नाही असं म्हणता येत नाही. असं काही या श्लोकाचा अर्थ नाही. तर त्या शब्दाच्या सूक्ष्म सूक्ष्म रूपाकडे आपण जात आहोत. दरवेळेस प्रत्येक वेळेस आपण अभ्यास करताना काय करीत आहोत, त्याचं जे सूक्ष्म रूप आहे त्याच्याकडे आपण जात आहोत. जसं मागील वेळेस आपण जो स्वप्रभो शब्द पाहिला, या स्वप्रभो शब्दामध्ये आपण स्वप्रभो मी स्वप्रभो आहे असं म्हटल्याने काही आपण स्वप्रभो ठरणार नाहीये. म्हणजे मी स्वप्रभो आहे असं म्हटलो म्हणजे मी स्वयंप्रकाश आहे असं जर म्हटलो तर मी स्वयंप्रकाश होणार नाही. तर स्वप्रभोचा सूक्ष्म अर्थ काय, त्याचा सूक्ष्म अर्थ काय, त्याचा सूक्ष्म अर्थ काय, असा तो स्वप्रभो शब्द सापडला पाहिजे. म्हणजे स्वप्रभो या शब्दाच्या सूक्ष्म अर्थाकडे आपण गेलो पाहिजे आणि तो जो सूक्ष्म स्वप्रभो शब्द आहे त्याचं अनुसंधान करायला पाहिजे. तर स्वप्रभो म्हणजे काय याचा आपण विचार कदाचित दोन चिंतनांमध्ये केलेला आहे. तर स्वप्रभो म्हणजे काय? स्वप्रभो म्हणजे असा, स्वप्रभो ही काय उपमा आहे. स्वप्रभो ही काय आहे? ही उपमा आहे. त्या स्वप्रभोमध्ये काय दिसतं? स्वप्रभोमध्ये असं दिसतं की हा जो कोणी आहे तो काय करतो, तो प्रकाशन करतो. कोणाला? दुसऱ्याला आणि स्वतःला. दुसऱ्याला प्रकाशन करतो की नाही करतो हा एक भाग आहे आणि स्वतःला प्रकाशन करतो की नाही करतो हा एक भाग आहे. काही प्रकाशमान पदार्थ जगामध्ये असे आहेत की ज्यांना दुसऱ्यांना प्रकाश देता येतो, पण त्यांना प्रकाशित करण्यासाठी मात्र दुसऱ्या प्रकाशाची गरज असते. मग त्यांना स्वप्रकाशित म्हणता येत नाही. जे जगाला प्रकाश देतात पण त्याला प्रकाशित करण्यासाठी दुसरा कोणीतरी लागतो, तो परप्रकाशित असतो. जसं चंद्र हा आपण उदाहरणार्थ घेतला होता. चंद्र हा जगाला प्रकाश देतो, पण चंद्राला प्रकाश कोण देतं? सूर्य देतो. म्हणजे सूर्याच्या प्रकाशाशिवाय चंद्र प्रकाशित होत नाही आणि त्यामुळे चंद्राने जरी जगामधली काही पदार्थ आपल्याला दाखवले, म्हणजे चंद्राच्या प्रकाशाने जरी आपल्याला काही दिसलं तरी सुद्धा चंद्र हा स्वयंप्रकाशित ठरत नाही. असा त्याचा अर्थ आपण मागे पाहिला होता. तर स्वयंप्रकाशित म्हणजे जो स्वतःला प्रकाशित करतोच करतो, अधिक दुसऱ्यालाही प्रकाशित करतो. किंवा स्वप्रकाशित किंवा स्वप्रभो म्हणजे दुसऱ्याला प्रकाश देतो पण स्वतःला प्रकाशित करण्यासाठी अन्य प्रकाशाची अपेक्षा करीत नाही. याला म्हणतात स्वप्रभो. स्वप्रभो हा दुसऱ्याकडून प्रकाशित होण्याची अपेक्षा करत नाही. प्रकाशन करणं म्हणजे लपलेली गोष्ट उघड करणं. काय प्रकाशित करणं? म्हणजे जी गोष्ट लपलेली आहे तिला उघड करणं, याला म्हणतात प्रकाशित करणं. म्हणजे जसं आपला हा ग्रंथ आता प्रकाशित झाला म्हणजे काय, त्या ग्रंथामध्ये जे काही लिहिलेलं आहे, तो जो काही विषय आहे, तो विषय आधी काय होता, झाकलेला होता, लोपलेला होता.
किंवा उघड नव्हता, तो आपण आता या ग्रंथाच्या म्हणजे त्या पुस्तकाच्या माध्यमातून काय केला, उघड केला. म्हणून त्याला म्हणतो आपण ग्रंथ प्रकाशित झाला. म्हणून प्रकाशन म्हणजे असाच विकारी प्रकाश, हा जो प्रकाश दिसतो तोच प्रकाश म्हणजे प्रकाशन नाही, असा आपण विचार मागे केलेला आहे. म्हणून स्वप्रभव या शब्दामध्ये उघड करणे, लोपलेली, लपलेली, झाकलेली गोष्ट उघड करणे, याचं नाव काय आहे, प्रकाशन करणे. आणि तो जो कोणी करतो तो स्वप्रभव असतो का, तर तो स्वतःच्या उघड होण्याला, म्हणजे तो जो आहे तो कळण्यासाठी, तो जर लपलेला असेल, लोपलेला असेल, झाकलेला असेल, तर त्याच्या प्रकाशनासाठी तो अन्य प्रकाशाची मदत मागत नाही किंवा अन्याची कशाचीही तो अपेक्षा करत नाही, तेव्हा तो स्वप्रभ असतो. मग अशी वस्तू आपण आहोत, अशी वस्तू स्वप्रभो, म्हणजे अशी वस्तू कोण आहे, अशी वस्तू साक्षी आहे, अशी वस्तू तो जीव आहे. आपल्या शरीरामध्ये जो जीव आहे हा स्वप्रभो आहे. वृत्तींना साक्षी असणारा जो आहे तो कसा आहे, तो स्वप्रभो आहे. म्हणजे तो स्वतःच्या प्रकाशनासाठी कोणाचीही अपेक्षा करत नाही, म्हणजे तो कोणाकडूनही प्रकाशित होऊ शकत नाही. मग एखादा म्हणेल काय हरकत आहे, म्हणजे तो जर दुसऱ्याकडून प्रकाशित झाला तर काय हरकत आहे. जसं उदाहरणार्थ दिवसा जर आकाशामध्ये चंद्र असेल, दिवसा जर आकाशात चंद्र असेल आणि रात्री जर आकाशात चंद्र असेल तर फरक आहे. रात्री जर आकाशात चंद्र असेल तर तो चंद्र आपल्याला त्या चंद्राच्या प्रकाशानेच दिसतो. कोणाच्या प्रकाशाने दिसतो, रात्रीच्या वेळेस चंद्र आपल्याला आकाशात कोणाच्या प्रकाशामुळे दिसतो, चंद्राच्या प्रकाशामुळे दिसतो रात्री. पण कंसामध्ये तो प्रकाश कोणाचा आहे, सूर्याचा आहे. पण ठीक आहे, रात्री तो चंद्राच्या प्रकाशामुळे दिसतो, पण दिवसा पुन्हा तो चंद्र दिसतो, पण आधा मात्र तो सूर्याच्या प्रकाशाने दिसतो. आता पण चंद्राचा प्रकाश असतोच, पण आता चंद्राचा प्रकाश जो आहे तो त्या सूर्याच्या एवढ्या मोठ्या किंवा भव्य अशा प्रकाशामध्ये तो चंद्राचा प्रकाश जाणवतही नाही. रात्री मात्र दिवसा जाणवत नाही. म्हणजे हा फरक आहे, आलं लक्षात. तर सूर्य जो आहे हा सूर्य जेव्हा आकाशामध्ये असतो आणि तेव्हाच जर चंद्र आकाशात असेल तर चंद्र हा सूर्याच्या प्रकाशाने प्रकाशमान आहे असं दिसतं, आणि चंद्राचा प्रकाश असूनही नसल्यासारखाच असतो. पण खरं तर सूर्य हाच त्या दोघांनाही, कोणाला, चंद्रालाही आणि सूर्यालाही प्रकाशन करणार आहे. सूर्य पाहण्यासाठी आपल्याला चंद्राच्या प्रकाशाचा उपयोग होत नाही, परंतु चंद्र मात्र सूर्याच्या प्रकाशाने प्रकाशित होतो. सूर्य पाहण्यासाठी सूर्याचाच प्रकाश काय उपयोगाला येतो. म्हणून सूर्य हा व्यवहारात, म्हणजे व्यावहारिक दृष्टांतामध्ये सूर्य हा स्वप्रभो आहे. म्हणजे सूर्य पाहण्यासाठी आपल्याला अन्य प्रकाशाची गरज नाही. चंद्र पाहण्यासाठी मात्र आपल्याला अन्य प्रकाशाची गरज आहे का? चंद्र पाहण्यासाठी सुद्धा अन्य प्रकाशाची गरज नाही. चंद्र रात्रीच्या वेळेस त्याच्या प्रकाशामुळे दिसतो आणि दिवसा सुद्धा तो खरं त्याच्या प्रकाशाने दिसू शकतो, पण सूर्याचा प्रकाश भव्य असल्यामुळे, दिव्य असल्यामुळे चंद्र हा सूर्याच्या प्रकाशाने दिसतोय असं वाटतं. परंतु चंद्राला जो प्रकाश आहे तो चंद्राचा नसून सूर्याचा आहे हे आपल्याला अभ्यासामुळे माहित आहे. वास्तविक हे फक्त अभ्यासाने माहिती आहे आपल्याला. प्रत्यक्षात आपल्याला असं कुठेही दिसत नाही की चंद्राला सूर्यप्रकाश देतोय. असं दिसतं का? चंद्राला सूर्याचा प्रकाश गेला आणि मग चंद्र प्रकाशित झाला असं कधी दिसत नाही. चंद्राचा प्रकाश हा चंद्राचाच वाटतो. पण अभ्यासामध्ये, शाळामध्ये आपण शिकलेलो आहोत की चंद्र हा सूर्याच्या प्रकाशाने प्रकाशमान आहे, कारण की चंद्रावर मनुष्य जाऊन आला आणि मग त्यांना लक्षात आलं की चंद्र हा काही प्रकाशमान वगैरे नाहीये, वाटतो इथून तो प्रकाशमान. पण सूर्यावर मनुष्य काही गेलेला नाही, तरी सुद्धा लोकांना माहिती आहे की सूर्य हा अंतर्बाह्य काय प्रकाशमान आहे. म्हणजे काही गोष्टी प्रत्यक्षात अनुभवाला येऊ शकतात. जसं चंद्रावर जाणं आणि चंद्र काय आहे हे लक्षात घेणं, हे प्रत्यक्षात शास्त्रज्ञांनी केलं.
मग शास्त्रज्ञांनी ते जे केलेलं आहे त्याच्या आधी सुद्धा त्यांना माहित होतं की चंद्र हा परप्रकाशित आहे, म्हणजे सूर्याच्या प्रकाशाने प्रकाशित झालेला आहे, आणि प्रत्यक्षही त्यांना तसाच अनुभव आला. आता सूर्य हा जो आहे, हा सूर्य स्वतः प्रकाशित आहे, म्हणजे तो आंतरबाह्य प्रकाशमान आहे, हे प्रत्यक्षात अनुभवलेलं नाही कोणी. पण सगळ्यांना माहित आहे की सूर्य हा स्वयंप्रकाशित आहे व्यवहारामध्ये. म्हणून कोणी जरी एखादा प्रत्यक्ष अनुभव घ्यायला गेला तर काय होईल, त्याचा हट्टच असेल की नाही आता अनुभव असेल तर मी मानणार असं म्हणेल, तर काय होईल, तो सांगायला परत येणार नाही. तो काय होणार, तो स्वतःच तद्रूप होऊन जाणार. त्याचप्रमाणे भगवंत हा जो स्वप्रभू आहे, तो स्वप्रभू असा आहे की तो त्याला प्रकाशन करण्यासाठी दुसऱ्याची अपेक्षा करत नाही. आणि एखाद्याने त्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा ठरवला तर तो तद्रूप होत जातो. त्यामुळे तो सांगायला उरत नाही म्हणजे तो सांगण्याच्या कामाचा राहत नाही. त्यामुळे जिथपर्यंत अनुभव आहे तिथपर्यंत खरं आहे. पण अनुभव हा प्रत्यक्ष असायला पाहिजे हा काही हट्ट नसावा. युक्ती आणि संप्रदाय, युक्ती आणि संत महात्म्यांचे शब्द यांच्या भरोश्यावर सुद्धा अनुभव सांगता येऊ शकतो. तर अनुभव हा प्रत्यक्षच असतो असं म्हणता येत नाही, व्यवहारातही तसं नाही, त्यामुळे परमार्थातही तशी गरज नाही. तर साक्षी जो आहे म्हणजे जो जीव आहे हा स्वप्रभू आहे. त्याला स्वतःला जाणण्यासाठी कोणाची गरज नाही म्हणजे जाणणारे जे कोणी आहेत त्यांची गरज नाही. आणि जाणणाऱ्यांमध्ये ज्ञानेंद्रिये आणि जाणणाऱ्यांमध्ये अतिइंद्रिय एवढेच आहेत. जाणतं कोण, डोळा, कान, रसना इंद्रिय, हे सगळे काय आहेत, जाणकार आहेत, हे जाणतात. तसं मन, बुद्धी हे सगळे जाणतात. म्हणून अतिइंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय हे जाणणारे आहेत, पण यांची त्याला जाणण्यासाठी गरज नाही. कारण त्याच्या आतमध्ये असलेला जो जीव आहे हा जीव स्वतः जाणता आहे. तो कोण आहे, तो जाणता आहे. जसं डोळ्याने आपण रूप पाहतो, पण खरं डोळ्याने रूप पाहत नाही, मनाने पाहत असतो. हे शोधांती कळतं किंवा अभ्यास केल्यावर कळतं. पण डोळा सुद्धा पाहणाराच आहे. काय, पण डोळा सुद्धा पाहणाराच आहे आणि मन सुद्धा पाहणारच आहे. दोघंही पाहणारेच आहे. त्याप्रमाणे त्यांच्या आतमध्ये असलेला जीव सुद्धा पाहणाराच आहे. म्हणजे जीव हा जाणता आहे, मन हे सुद्धा जाणता आहे आणि डोळा सुद्धा जाणता आहे. पण एकोत्तर एक खरे स्वप्रभू आहेत. म्हणजे डोळ्यापेक्षा मन स्वप्रभू आहे, मनापेक्षा जीव स्वप्रभू आहे आणि जीवापेक्षा साक्षी हा स्वप्रभू आहे. साक्षीला कोणाचीही अपेक्षा नाही. साक्षी हा स्वतःच्या प्रकाशनासाठी अन्य कोणाची अपेक्षा करत नाही. डोळा मात्र मनाची अपेक्षा करतो, विषय मात्र इंद्रियांची अपेक्षा करतो. हा विषय असा आहे, हे कळण्यासाठी विषयाला कोणाची अपेक्षा आहे, हे फूल जे आहे हे सुगंधित आहे, हे कळण्यासाठी कोणाची गरज आहे, इंद्रियाची गरज आहे. म्हणजे ज्ञानेंद्रियाची गरज आहे, घ्राणेंद्रियाची याला गरज आहे. नाहीतर हा जो सुगंध आहे हा सुगंध म्हणजे विषय आहे. विषयाला जाणण्यासाठी इंद्रियाची गरज असते. विषय स्वतः प्रकाशमान नाहीत, ते जड आहेत. हे सगळे विषय जड आहेत आणि या जड असलेल्या विषयाला जाणण्यासाठी इंद्रिय लागतात. इंद्रिय जड आहेत, त्यांना आणि त्यांच्याद्वारे या विषयाला जाणण्यासाठी मनाची गरज आहे. इंद्रिय सुद्धा काय आहेत, जड आहेत. मन सुद्धा जड आहे. मनाला इंद्रियाच्या द्वारे विषय जाणण्यासाठी जीवाची गरज आहे. जीव हा साक्षी स्वरूप आहे. तर असा हा स्वप्रभोचा अभ्यास आहे. हे कुठल्याही भाषेत जरी सांगितलं तरी अशा प्रकारचा स्वप्रभो याला स्वप्रभो असं म्हणतात. असं एकदा लक्षात आलं की तो शब्द लक्षात आला आणि मग त्या शब्दाचा त्याने ते अनुसंधान केलं की त्याला ही समाधी. भाषा वैखरी कुठली असू देत, वैखरी भाषा कुठली असो, त्याने काही होत नाही. वैखरी भाषा महत्वाची नाही. वैखरीमध्ये हिंदी आहे का मराठी आहे का संस्कृत आहे याने काही फरक पडत नाही. स्वप्रभोचा जो अर्थ आहे, स्वप्रभो या शब्दाचा जो अर्थ आहे त्या अर्थावर म्हणजे सूक्ष्म 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 अर्थावर जर गेला तर सगळे त्या ठिकाणी साक्षीवरच पोहोचणार आहे.
मग साक्षी हा शब्द सुद्धा शब्द आहे, पण त्याचा जो अर्थ आहे स्वप्रभू म्हणून तो लक्षात आला की मग काम झालं. मग त्याने तेच अनुसंधान करत राहणे हीच समाधी आहे. ही जितकी प्रबळ होईल, जितकी प्रगत होईल तितकं चांगलं आहे. 100% शब्दान्वित समाधी प्राप्त झाली चांगलंच आहे. असो, तर अशा प्रकारे आपण स्वप्रभू या शब्दाचा काही वेळा काही तास विचार केलेला आहे. त्या पुढचा जो शब्द आहे तो द्वैत वर्जित असा आहे. द्वैत, द्वैत म्हणजे दोन. द्वैत म्हणजे 2, 3, 4, 5 म्हणजे द्वैत. द्वैत म्हणजे दोनच असं नाही. द्वैत म्हणजे 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, नाना, अनेक. अनेक म्हणजे द्वैत. द्वैत म्हणजे दोन नाही, द्वैत म्हणजे अनेक. अनेक म्हणजे द्वैत. आणि इथे म्हटलेलं आहे की द्वैत वर्जित. द्वैत वर्जित आहे. वर्जित या शब्दाचा अर्थ होतो गाळलेला किंवा वजा केलेला. तर द्वैत वर्जित म्हणजे अनेक नसलेला. मग त्याचा अर्थ होतो अनेक नाही. अनेक नाही म्हणजे त्याचा अर्थ होतो एक आहे. आता एक आहे का अनेक आहे असा प्रश्न आहे. आता आपला अनुभव जगामध्ये कोणाकडे जरी आपण गेलो तर सगळ्यांचा अनुभव काय आहे? द्वैत हा अनुभव आहे. द्वैत हे सिद्ध आहे. प्रत्येकाचा अनुभव आहे की अनेक आहे. आणि कितीही कोणी किती कसाही अभ्यास केला तरी त्याला द्वैतच दिसणार आहे. त्यामुळे वेदांत शास्त्र हे जे अद्वैत शास्त्र आहे या शास्त्रावर जगाला विश्वास नाही. जगामध्ये कोणालाही विश्वास नाही. वेदांत शास्त्राला कोणी मानत नाही, अद्वैत शास्त्राला कोणी मानत नाही. वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा जी लोक धावायला लागली किंवा वारकरी संप्रदायाकडे ज्या लोकांची दृष्टी गेली, सगळे लोक वारकरी संप्रदायाकडे धावत आले. याचं कारण काय? वारकरी संप्रदाय हा अद्वैत संप्रदाय नाही या भ्रमापोटी सगळे वारकरी संप्रदायाकडे आलेले आहेत. म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये असलेले 90% लोक, 90% जास्त, 90% जास्त लोक ही वारकरी संप्रदायामध्ये द्वैत आहे म्हणजे अद्वैत संप्रदाय नाही अशा भावनेने लोक आलेले आहेत. काहींना तर द्वैत अद्वैत यांची कल्पनाही नाही. ते फक्त आपलं भजन करणं, पूजन करणं, वारी करणं, उपवास करणं, तीर्थयात्रा करणं, काय त्यांना वाटेल त्याप्रमाणे करणं यालाच परमार्थ समजतात. ही परमार्थातली साधना आहे, साधना आहेत ती, त्याला आपण काही नाही म्हणत नाही. पण वारकरी संप्रदाय म्हणजे द्वैत संप्रदाय किंवा अद्वैत संप्रदाय असा प्रश्न येतो. आणि अनेक महाराजांच्या सांगण्यानुसार, वागण्यानुसार, बोलण्यानुसार असं जाणवतं की जास्तीत जास्त लोक ही अद्वैत संप्रदाय मानत नाहीयेत. वारकरी संप्रदायाला अद्वैत संप्रदाय मानत नाहीयेत. परंतु त्याला प्रमाण पण आहेत शास्त्रामध्ये अनेक ठिकाणी की कसा वारकरी संप्रदाय हा अद्वैत संप्रदाय आहे. मी ज्ञानोबाचं एक कायम प्रमाण सांगत असतो, ते म्हणजे आम्ही कापडी रे कापडी, उत्तर पंथाचे कापडी, असं त्यांचा स्वतःचा अभंग आहे. आणि त्या अभंगाचा आधार घेऊन आपल्याला हे मान्य करावं लागतं की वारकरी संप्रदाय हा अद्वैत संप्रदाय आहे. व्यासांचा मागोवा घेत एवढं जरी म्हटलं तरी अद्वैत संप्रदाय असं मान्य करावं लागतं. तर अनेक ठिकाणी ज्ञानदेवांनी किंवा वारकरी संप्रदायातल्या साधू संतांनी ध्वनित केलेलं आहे की हा संप्रदाय हा अद्वैत संप्रदाय आहे. पण हे जरी असं असलं तरी आपली परिस्थिती काय, आपली सद्यस्थिती काय, आपल्याला असं लक्षात येतं, आपल्या अशा अनुभवात येतं की अनेक आहे. काय आहे? अनेक आहे. किती आहे मोजता येत नाही एवढं आहे. या जगामध्ये आपण एकटेच आहोत काय? या जगामध्ये आपण एकटे नाही, अनेक आहे. अनेक 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 आहे. किती आहे माहित नाही, केवढे आहेत. काही माणसं आहेत, काही झाड आहेत, काही किडे आहेत, काही देव आहेत, काही राक्षस आहेत. जगामध्ये किती पसारा पसरला आहे हे काही सांगता येत नाही. एवढा मोठा पसारा आहे. मग एवढा मोठा पसारा आपल्याला प्रत्यक्ष दिसतो, प्रत्यक्ष आपण त्याचा अनुभव घेतो आणि त्याला तरी सुद्धा आपण वर्जित करायचं. काय करायचं? वर्जित करायचं. कारण द्वैत वर्जित असं इथे शब्द आहे. त्याला वर्जित करायचं म्हणजे मोठं धारिष्ट्य पाहिजे.
वर्जित करणे, द्वैत वर्जित करणे म्हणजे सोडून देणे, टाकून देणे. मग या द्वैताला वर्जित करणं अशक्य कुठली गोष्ट वाटते. कारण या एवढ्या मोठ्या जगाकडे जर आपण बघितलं तर ऐसा अचाट आणि अफाटू या कोण करील शेवटू, कोणीही त्याचा शेवट करू शकत नाही. हा जो एवढा नानात्व असलेला प्रपंच आहे, हा प्रपंच जर आपण पाहू लागलो, नव्हे पाहतोय, तर द्वैत वर्जित अशक्य आहे. काय आहे? अशक्य. म्हणून पाहणं काय आहे, हे काय पाहतो हा महत्वाचा प्रश्न. काय पाहतो आपण? काय पाहतो? शेजारचा काय पाहतो हा भाग वेगळा आहे, आपण काय पाहतो हा प्रश्न. आणि कोणी काय पाहावं हा त्याचा विषय असतो. जसं आपण ज्ञानदेवांच्या मंदिरामध्ये गेलो तर अनेक लोक तिथे आलेले असतात. आपण जर तिथं फेरफटका मारला, म्हणजे तिथे दर्शन घेतलं, प्रदक्षिणा, नंतर त्या ठिकाणी जरा बसलो आणि येणाऱ्या जाणाऱ्यांच्या गप्पा जर आपण ऐकल्या तर आपल्याला अशा लक्षात येईल की इथे येणारा प्रत्येक मनुष्य या ठिकाणी सगळं वेगवेगळं पाहतोय, सगळं काही सारखे बघत नाही. म्हणजे काही लोकांनी जो प्रसाद इकडे तिकडे टाकलेला आहे, म्हणजे पादुकांवर किंवा लोकांना जिथे वाटेल तिथे टाकलेला आहे, त्याला मुंगळे कसे चिकटलेत यांच्या मध्ये रममाण होतात. त्यांना ही काळजी लागते की काय परिस्थिती आहे. काहींना असं वाटतं तो पेढा जो आहे तो त्या गणपतीच्या तोंडाला पार फासून ठेवला आहे. काहींना ही काळजी लागते की ह्या पुजाऱ्याची ढेरी फारच वाढली आहे. काहींना काळजी लागते की त्या ठिकाणी आतमध्ये जी काही गार्ड मंडळी आहेत त्यांना उभे केले, त्यांना खाकाचा ड्रेस का दिलाय. काहींना अशी काळजी लागते की इथे एवढी जी फुलं वाहिली गेली हे नुसती नासाडी आहे. म्हणजे काहींना जसं शंकराच्या पिंडीवर दूध वाया घालवतात अशी काळजी लागते. म्हणजे कोणाला काय दिसेल आणि कोणाला कसला विचार येईल, कोणाला कसली काळजी लागेल काही सांगता येत नाही. म्हणजे हे सगळं बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की प्रत्येक जण काय पाहतायत, प्रत्येक जण वेगवेगळं पाहतायत. बरं, एकच मनुष्य 10 वेळा गेला तरी 10 वेळा वेगवेगळं पाहतो. त्याच्याही पुढची महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे मागच्या वेळेस मी जेव्हा पंढरपूरला गेलो होतो तेव्हा लाकडाचे खांब उंचच्या उंच असलेला मंडप मी पाहिलाच नव्हता असं मला वाटतं. मागच्या वेळेस हुकला, मला लक्षात नाही आला हा मंडप, आता ह्या वेळेस लक्षात आलं. असं होतं. पुढच्या वेळेस अजून काहीतरी वेगळं, त्याच्या पुढच्या वेळेस अजून काहीतरी वेगळं. विठोबा सोडून बरंच काही पाहतो आपण. विठोबा जरी पाहिला तर विठोबाचे पाय फारच दिसलेत. म्हणजे प्रत्येक जण काय पाहतो याच्यावर कोणाचाही काय नाहीये कंट्रोल. मी काय पाहणार याच्यावर तुमचं काय कंट्रोल? तुम्ही काय कंट्रोल करणार? मी काय पाहावं? काहीच कंट्रोल नाही. तुम्ही काय ऐकावं, तुम्ही काय पाहावं, तुम्ही काय खावं, तुम्ही हे सगळ्यावर कोणाचाच काही कंट्रोल नसतो. म्हणजे तुम्ही लहान मुलाला जर किती शिकवलं, हे खाऊ नको, ते खाऊ नको, असं करू नको, तसं करू नको, तरी सुद्धा काय होतं, त्याची फक्त एक वेळ यावी लागते, तिथपर्यंतच तो. त्याच्यानंतर मग त्याच्या समोर ते पदार्थ आले की तो खाणारच आहे. म्हणजे लहान मुलाला चॉकलेट द्यायचं नाही असं आई बापाने जरी ठरवलं तरी एक दिवस तरी असा येतोच की ज्या दिवशी तो मुलगा म्हणतो आता बस, आता तुम्ही नाही सांगणार, आता मी सांगणार, मी चॉकलेट खाणार. मग त्याच्याकडे वेगवेगळ्या पद्धती असतात खाण्यासाठी. भोकाड पसरून दिलं की, सायरन सुरू केला की सायरन बंद होणारच नाही चॉकलेट टाकल्याशिवाय आतमध्ये, नाही का. त्या चॉकलेट टाकले मग तो गप्प बसतो, तिथपर्यंत गप्प बसत नाही. तर प्रत्येकाला काय करायचंय, काय पाहायचंय, काय खायचंय, काय, हे सगळं ज्याचे त्याच्यावर अवलंबून आहे. मग कोण काय पाहिल, कोण काय ऐकील, हे जरी दुसऱ्याचं दिसत असलं की दुसऱ्याच्या सांगण्यावरून वगैरे करतो, ते फक्त तात्पुरतं असतं, ते काही पूर्ण खरं मानता येत नाही, नाही का. तर हे सगळं ज्याच्या त्याच्या हातात आहे. काय आहे? हे सगळं आपल्या हातात आहे. आपल्याला काय करायचं आपल्या हातात आहे. आपल्याला काय दिसणार हे दुसऱ्याच्या हातात तर अजिबातच नाही. आता जसं उदाहरणार्थ माझ्या मनाने जर एखाद्या माणसाविषयी वाईट भाव तयार केला असेल की हा माणूस वाईट आहे, तो कुठल्याही कारणाने झालेला असो, निमित्त कारण कोणी असो, पण माझ्या मनामध्ये जर असं ठरलंय की हा माणूस काय वाईट आहे, तर आता माणूस तो कधी दिसला तरी तो मला काय वाटतो, तो वाईटच वाटतो.
म्हणजे तो गोरगरिबांना मदत करताना जरी दिसला तरी आपल्याला वाटतं तो वाईटच आहे, तो काहीतरी त्याच्यात त्याची काहीतरी लबाडी असेल असं वाटतं. कारण आपलं मन त्याच्याविषयी काय झालेलं आहे, म्हणजे माझ्या मनात जे काही मी ठरवलं असं तसंच मी पाहणार आहे. कारण मन हे सुद्धा जाणणारी गोष्ट आहे. मनामध्ये, बुद्धीमध्ये, चित्तामध्ये, अहंकारावर जे काही ठरवलं असेल तसंच तो इंद्रियांद्वारे पाहणार आहे. अधिक इंद्रियांमध्ये जे काही दोष असतील त्याच्या सकट तो पाहणार आहे. म्हणजे तो जेव्हा केव्हा पाहतो, जाणतो, तेव्हा इंद्रियांच्या द्वारे इंद्रियांच्या दोषासकट पाहतो. अति इंद्रिय असेल तर अति इंद्रियाच्या दोषासकट पाहतो. म्हणजे हे अनेक जे पदार्थ आहेत, ह्या अनेक पदार्थांकडे आपण जेव्हा पाहतो तेव्हा दोषासकट पाहतो. दोष हे इंद्रियामध्ये पण आहेत आणि दोष हे अतिइंद्रियामध्ये पण आहेत. अतिइंद्रियाच्या दोषासह आणि या ज्ञानेंद्रियांच्या दोषासह आपण पंचविषयाचा भोग घेत असतो. म्हणून ज्याचे जसं अतिइंद्रिय असतील, ज्याचे जसे ज्ञानेंद्रिय असेल तसं त्याला जग दिसतं. पण सगळ्यांना द्वैतच दिसतं, सगळ्यांना हे अनेकच दिसतं. चांगलं वाईट, पापरूप पुण्यरूप, धर्मरूप अधर्मरूप, जे काही वाटेल हे सगळं ज्याला त्याला त्याच्या त्याच्याप्रमाणे वाटतं. एखाद्याला गरीबाला भिकाऱ्याला काही पैसे देणं हे म्हणजे चुकीचं वाटतं, तर एखाद्याला वाटतं की नाही त्याला द्यायला पाहिजे, काय करणार बिचारा गरीब आहे असं वाटतं. म्हणजे हे काही सांगता येत नाही कोणाला ह्या अनेक असलेल्या पदार्थांविषयी काय वाटेल. म्हणून काय वाटेल हा भाव तर फारच भयंकर आहे आणि तो काही सुधारण्यासारखा म्हणता येत नाही. पण ह्या अनेक असलेल्या पदार्थांविषयी, अनेक असलेल्या या भाव जे भावना आहेत त्यांविषयी जर आपण विचार करू लागलो तर द्वैत वर्जित करण्याचा प्रश्न येत नाही. कारण की रममाण करण्यासाठी मायेने भरपूर निर्माण करून ठेवलेलं आहे आणि काळानुरूप ती बदलतच राहणार आहे. मायेचे जे अनेक पदार्थ आहेत हे पदार्थ अगणित आहेत. किती मायेचे पदार्थ याचा हिशोब या सृष्टीमध्ये कोणालाही करता येणं शक्य नाही. अनेक, म्हणून नाना अशा शब्द आहे. अनेक पदार्थ आहेत. मग या अनेक पदार्थांची मीमांसा करत बसणं किंवा या अनेक पदार्थांविषयी विचार करत बसणं, त्यांचा अभ्यास करत बसणं म्हणजे द्वैतवर्जित या पदाकडे न जाण्यासारखं आहे. किंवा द्वैतवर्जित या पदाकडे तो मनुष्य जाऊ शकत नाही. नानात्वाचा विचार हाच एकत्वाकडे पोहोचू देत नाही. द्वैताचा विचार हाच अद्वैताकडे पोहोचू देत नाही. द्वैतावरून अद्वैत कधी गाठता येत नाही, पण अद्वैतावरून द्वैत लक्षात येतं. द्वैत काय हे लक्षात येते. कशावरून काय होतं, पण लोक द्वैत जाणण्याचा प्रयत्न करतायत, कळतपणे नकळतपणे. सगळेजण काय जाणण्याचा प्रयत्न करतायत, द्वैत म्हणजे अनेक जे आहे ते जाणायचा प्रयत्न करतायत. कोण काय जाणायचा प्रयत्न करतंय याला काही हिशोब नाही. डोळे रूप पाहण्याच्या पाठीमागे लागलेत, कान ऐकण्याच्या पाठीमागे लागले, रसनेंद्रिय काहीतरी चाखायच्या पाठीमागे लागलाय, मन काहीतरी संकल्प विकल्प करण्याच्या पाठीमागे लागलंय, बुद्धीने काहीतरी निषेध करण्याचा ध्यास घेतलाय. अशा प्रकारे प्रत्येक जण या नानात्वामध्ये रममाण आहे. आपली ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, 5 प्राण, 5 अतिइंद्रिये ही सगळी रममाण आहेत या सृष्टीमध्ये. काय झालेली आहेत, सगळे रममाण आहेत आणि एकदम सहज आहे. डोळ्यांना सांगावं लागत नाही पहा, कानाला सांगावं लागत नाही ऐकत राहणार, ऐकतोय. मग काही पाहिलं, किती पाहिलं तरी नानाच आहे, नाना शब्दात बसतं. डोळ्याने किती पाहिलं, काही पाहिलं तरी काय आहे, द्वैत आहे, म्हणजे नाना आहे, अनेक आहे. कानाने किती ऐकलं, काही ऐकलं तरी काय, द्वैत आहे, म्हणजे अनेक आहे. जिभेने कितीही पदार्थ चाखले तरी सुद्धा काय आहे, नाना आहे, अनेकच आहे. म्हणजे डोळ्याने कितीही पाहावं, कितीही पाहत बसा, काय पाहतोय तो, नानात, हो, म्हणजे अनेक पाहत बसलाय, म्हणजे द्वैत पाहत बसलाय. मग हे जे काही तो पाहतो, हे जे पाहतो ते चांगलं का वाईट अशी अजून त्याच्या पुढे विभागणी आहे. मग त्यामध्ये पुन्हा त्याचा खेळ सुरू राहतो. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही या ठिकाणी आलात आणि मी काहीतरी सांगतोय, तुम्ही ऐकताय. आता तुम्ही जर कोणाला तरी म्हटले की एक महाराज असं काहीतरी सांगतात,
असं काहीतरी बोलतात. हा हा झाला ऐकण्याचा विषय. तर मग दुसरा भाग लगेच काय येतो पुढे? आता हे नानात्वाचा विषय म्हणजे द्वैताचा आहे. पण लगेच मनुष्य काय विचार करतो, ते सांगतात ते बरोबर आहे का चूक आहे? म्हणजे बरोबर असेल का चूक असेल, चांगलं असेल का वाईट असेल, आपल्याला उपयोगाला येईल का नाही येणार, मग आपण ऐकावं की नाही ऐकावं? तर असा त्याच्यावर काय होतो, विषय सुरू होतो. एखाद्याला जर म्हटलं की चल तुला मी पंढरपूरला घेऊन जातो आणि तिथे विठोबाचं दर्शन करवितो, असं जर एखादा म्हणाला आणि हे दोघे गेले, विठोबाचं दर्शन घेतलं, त्याच्यानंतर पुन्हा त्याच्या पुढे प्रश्न येतो, आता विठोबा पाहिला, विठोबा पाहिल्यानंतर काय पाहिला आणि विषय संपला काय? नाही. मग पाहिल्यानंतर पुढे खरा प्रश्न सुरू होतो, हा किती दिवसापूर्वीचा पुतळा असेल, खरंच पुंडलिक राजाने बसवला असेल काय, खरंच पुंडलिक राजा असेल काय? म्हणजे हे द्वैत जे आहे हे ते चमत्कारिक आहे, शांत होणार नाही ते काही विषय. जगातले अनेक पदार्थ आहेत ना, ज्या पदार्थांना आपण पाहिलं विषय संपला असं होत नाही, ऐकलं विषय संपला असं होत नाही, चाखलं विषय संपला असं होत नाही. 5 ज्ञानेंद्रियाकडून भोगला गेलेला विषय, 5 ज्ञानेंद्रियाकडून जाणला गेलेला विषय संपत नसतो. तो त्याच्या पुढे अजून नाना तो तयार करतो, असं आहे का असं आहे, असं आहे का असं आहे, हे आहे का ते, म्हणून त्याचा नाना तो वाढत जातं. ते काही संपत नाही, हे वर्जित होत नाही. द्वैत हे जे आहे ते वर्जित होत नाही. तर द्वैत हे सिद्ध आहे, चालू राहतं. मग ह्याच्यातून बाहेर कसं पडायचं हा मोठा प्रश्न आहे. द्वैत वर्जित कसं करायचं, द्वैत खंडित कसं करायचं? कारण द्वैत खंडित करणे हा परमार्थ आहे. दुजे खंडे जरी तरच उरला तो अवघा हरी. दुजे खंडे जरी उरला तो अवघा हरी, म्हणजे दुजे खंडित करावं लागेल. खंडित करावं लागेल म्हणजे वर्जित करावं लागेल, म्हणजे द्वैत वर्जित. द्वैत वर्जित करणं हा परमार्थ आहे, म्हणजे हा अद्वैत संप्रदाय. वारकरी संप्रदाय काय? अद्वैत संप्रदाय. मग द्वैत वर्जित करणार कसं हा मोठा प्रश्न तयार होतो. द्वैत वर्जित आहे ठीक आहे, द्वैत खंडित करणार कसं, असा अभ्यासाचा विषय आहे. जीवाला जी आवड आहे, जीवाला जी आवड आहे, ही आवड काय आहे हा मोठा विषय आहे, हा महत्वाचा विषय आहे. कशाला काय आवडतं हा खरं महत्वाचा विषय आहे. कशाला काय आवडतं? डोळ्यांना काय आवडतं? डोळ्यांना काय आवडतं? डोळ्यांना काय आवडतं? रूप. आता कुठलं आवडतं? डोळ्याला रूप आवडतं. बर, कुठलं आवडतं? डोळ्याला रूप पाहायला आवडतं. कुठलं? हा प्रत्येकाचा विषय बदलतो. रूप आवडतं असं मान्य आहे, पण आता कुठलं रूप म्हणल्यानंतर प्रश्न पडतो. मग त्याच्या मागे जावं लागतं. मन. त्याच्या मनाला काय आवडतंय? त्याच्या मनाला जे आवडतं ते डोळ्याला रूप आवडतं. त्याच्या मनाला जे आवडतं तेच त्याच्या कानाला शब्द आवडतो. त्याचं मन जशा प्रकारचं असतं, त्याच्या मनाला जे आवडतंय तेच त्याचं कान ऐकतात. एखाद्याच्या मनाला जर कीर्तन आवडत असेल तर तो कीर्तन ऐकणार. एखाद्याच्या मनाला जर पिक्चरची गाणी ऐकायची असतील तर त्याचं कान तेच ऐकणार आहे. म्हणजे कानाला काय स्वतःचं स्वातंत्र्य आहे? डोळ्याला कुठं काय स्वतःचं स्वातंत्र्य आहे? डोळ्याने ठरवलं का असं काय? नाही, मला आता आहे ना फक्त विठोबाचंच रूप पाहायचंय असं डोळ्याने काय म्हटलं का? डोळ्याने असं काय म्हटलंय का की नाही मला आता चित्रपटच पाहायचा आहे? डोळा कुठलं काय म्हणतो? डोळा काही म्हणत नाही. डोळ्याला काही घेणं देणं नाही. डोळा फक्त माध्यम आहे. डोळा काय पाप करतो काय याचा अर्थ? का पुण्य करतो? डोळ्याने जर विठोबाचं रूप पाहिलं आणि डोळ्याने जर एखाद्या वाईटातला वाईट विषय पाहिला तर डोळ्याने काय केलं पाप नक्की? पापी डोळे त्याचे असं जर म्हटलं तर डोळ्याने काय पाप केलं असतं का? काही डोळा पाप करत नाही. डोळ्याने चांगलं पाहावं का डोळ्याने वाईट पाहावं, डोळा पाप करत नाही का डोळा पुण्य करत नाही. कारण डोळा मुळात पाहतच नाही. डोळा पाहतच नाही, तो पाहतो मन. म्हणजे डोळ्याचा तो पाहणे हा विषय नसतो खरा, तो मनाचा विषय असतो. त्या मनाला जे वाटेल ते डोळ्याला पाहावंच लागतं. त्या मनाला जे वाटतं ते डोळे पाहतात, नाही का? किंबहुना असं कायमच होईल असं म्हणता येत नाही. बऱ्याच वेळा मनाला जे पाहायचं नसतं ते पण डोळ्याला दिसतं, असं पण होतं. जेव्हा मनाला पाहिजे त्याप्रमाणे डोळ्याला विषय पाहायला येतो
मनाला ज्याप्रमाणे पाहिजे त्याप्रमाणे डोळ्याला पाहायला विषय मिळतो, तेव्हा सुख मिळतं. तेव्हा काय होतं? बरं वाटतं, छान वाटतं, मस्त वाटतं, है की नाही? आणि जेव्हा मनाला पाहिजे तसा विषय डोळ्याला पाहायला नाही मिळाला की काय वाटतं? अस्वस्थ होतं, अशांत वाटतं, दुःख होतं. म्हणजे सुख आणि दुःख हे कोण ठरवतं? डोळे. मन ठरवतं. मन ठरवतं म्हणजे ते मनाच्या काय आहेत? मनाचा तो उत्पात आहे. मनाची ती काय कल्पना आहे की हे चांगलं, म्हणजे त्याच्यासाठी हे आपल्याला पाहायचं आहे. आणि ते पाहायला मिळालं की डोळे काही करत नाही, डोळे फक्त पाहतात, मन सुखावतं. आणि तसा विषय नाही पाहिला की मन दुखावतं. आता या डोळ्यासमोर कुठला विषय आणायचा, मनाला सुखावणारा का मनाला दुखावणारा, हे काही प्रत्येक वेळेस त्या मनाच्या हातात नाही ना, डोळ्याच्या हातात आहे. त्याच्या पुढची गंमत कशी आहे? आपल्याला जे दिसतं ते आपल्याला सुखावणार आहे का दुखावणार आहे हे आपल्या हातात नसतं. म्हणजे आपण सकाळी किती लवकर उठून घराच्या बाहेर पडून चांगल्या शुभ कार्याला जायचं ठरवलं तरी शेजारचा माणूस दारात येतोच. म्हणजे आपण ठरवलं असतं जर आज लवकर उठून आपण गायब होऊ, आपल्याला काहीतरी शुभ काम करायचं असेल तर, आणि आपल्याला नको असलेला शेजारचा मनुष्य बरोबर त्याच दिवशी सकाळी लवकर उठून वॉकिंगला जातो, रोज उठत नाही, आणि आपल्याला तो दिसतो. मग आपल्याला असं वाटतं अरे काय झालं, नाही की नाही? आपण म्हणतो कुठून माशी शिंकली, कुठून मांजर आडवं गेलं, काय नाही, त्याचं ते आडवं जात असतं. आपल्याला वाटतं की आपल्या शेतात आडवं गेलंय सगळं. तर आपण जरी किती ठरवलं, म्हणजे मनाला जरी किती वाटलं की हा चांगला विषय, हा विषय आपल्याला चांगला म्हणजे त्या मनाला आवडणार, हा विषय आपल्याला दिसावा, हा दिसू नये, तरी प्रत्येक वेळेस असं होत. मग लोक प्रयत्नपूर्वक काय करतात? प्रयत्नपूर्वक त्यांना जो आवडतो तो विषय या डोळ्याला पाहायला लावतात. म्हणजे त्याच्यावर काय करतात? ते त्याच्यावर सक्ती की नाही, तुला हेच पाहिजे, तुला हेच पाहिजे. मग तसं प्रत्येक वेळेस होत नाही. मग जितका जास्त तो आग्रह करेल तितकं जास्त दुःख होतं, नाही मिळालं तसं तर. आणि जितका आग्रह जास्त करेल आणि जितकं तेवढं त्याला तसंच सुख मिळेल, म्हणजे रूप मिळेल, त्याप्रमाणे त्याला सुख जास्त मिळतं, तेवढा सुखावतो तो. पण हा सगळा खेळ कोणाचा आहे? डोळ्याचा आहे का? काही डोळ्याला घेणं देणं नाही. हा सगळा मनाचा खेळ आहे. मनाने तो सुरू केलाय. मनाला ते आवडतं, चांगलं वाईट, असं पाहिजे तसं पाहिजे. मग हे किती दिवस करणार आहे आपण, किंवा किती दिवस चालणार? असं बऱ्याच वेळा असं पण असतं, आपण रेल्वे स्टेशनवर बसलेलो आहोत किंवा बस स्टँड, एस टी स्टँडवर बसलेलो आहोत, तेव्हा आपल्याला काय पाहायचं असतं? समोर इकडे तिकडं काय पाहायचं असतं? काही पाहायचं नसतं. काय नसतं पाहायचं? असंही काही नसतं. म्हणजे काय पाहायचंय किंवा काय नाही पाहायचं असं काहीच नसतं. म्हणून आपल्या डोळ्यासमोर असंख्य गाड्या जातात, माणसं जातात, येतात जातात, सगळे काही होतं. आपल्याला का नाही सुख होतंय ना दुःख होतंय. अनोळखी प्रदेशामध्ये बस स्टँडवर किंवा एस टी स्टँडवर किंवा रेल्वे स्टेशनवर जर आपण बसलो तर आपल्या समोरून येणारे जाणारे माणसं, येणारे जाणारे सगळे कोणी असतील ते किती येतात आणि किती येतात. आपल्याला काय होतं? सुख होतं का? हा माणूस आला, सुख. हा माणूस आला, दुःख झालं. असं काय होतं काय? आता आपण इथं आपला ठिय्या मांडून बसलोय बाणेरमध्ये, त्यामुळे आपल्याला ह्याच्यामुळे दुःख होतंय, त्याच्यामुळे सुख होतंय, हा चांगलाच आहे, हा वाईटच आहे, आपल्या मनाच्या कल्पना ठरल्यात. आपल्या मनाने कल्पना करून ठेवल्यात की हा चांगला, हा वाईट. अनोळखी प्रदेशातून सगळी माणसं येतात जातात. काय होतं का? काही होत. चांगलं नाही, वाईट नाही, काय नाही, येतात जातात. डोळ्याला दिसत नाही का? मनाला दिसत नाही का? दिसतं, पण काहीच नसतं. म्हणजे म्हणून अशी एक तिसरी एक अवस्था असते की जी काय आहे, त्याला न्यूट्रल. तो कसा आहे? न्यूट्रल आहे. त्याला येतं जातं समोर, काही होत नाही त्याच्यात. मन जे आहे, हे मन त्या इंद्रियांच्या द्वारे जेवढं काही विषय भोगतं, त्या विषयांमध्ये त्या मनाला बरं वाटलं, त्याला आवडलं तर सुख, त्याला नाही आवडलं तर दुःख. आणि हे कशावर चालणार आहे? हे त्याला आवडतं, हे आवडत नाही, हे कशावर आहे? डोळ्याचा रूप हा एक विषय आहे. तसा इतर ज्ञानेंद्रियांचा, कर्मेंद्रियांचा सुद्धा तोच विषय आहे. त्यांना सुद्धा तसंच आहे.
पण त्या सगळ्यांचा कोण आहे भोगता? कोण आहे त्यांचा? त्याचा भोगता मन आहे. तो मन जे आहे ते प्रमुख आहे. तो खरं यांच्याद्वारे सगळं भोगतो. हे मन जे आहे यांच्याद्वारे सगळं भोगतं. ते मन ठरवतं. पण मग हे मन असं का ठरवतं? हे काही एका जन्माचा खेळ नाही. अनंत जन्मांचा खेळ खेळत 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 चाललंय ते. अनेक जन्मांचे वेगवेगळ्या पदार्थांचे, विचारांचे, क्रियांचे संस्कार त्या चित्तामध्ये तसे साठवून ठेवलेत आणि त्या संस्काराप्रमाणे त्याला हे आवडतं हे आवडत नाही असं आहे. कोणालाही काही आवडतं हे आवडतं हे आवडत नाही. हे काही आत्ता ठरलं नाही. आपल्याला वाटतं की हे आत्ता ठरलंय. अनंत जन्मांच्या संस्काराने ठरलेलं असते. म्हणून एखादा मुलगा जन्माला आल्यानंतर त्याला देवाच्या पायापड म्हटलं की आवडतं त्याला. आणि एखाद्याला पार 2 हाना, त्याला काही कुथवा, काही करा, ते पोरग काही पाया पडत नाही. मग लोक म्हणतात अहो महाराज ते काय नवीन आहे तुम्ही, म्हणून जरा पोरग घाबरतय. काही घाबरत नाही. संस्कार त्याचे अनंत जन्माचे ते घेऊन फिरतोय. मनाच्या द्वारे हा जीव जो इंद्रियाद्वारे पुढे जो विषय भोगतो, हा आवडीचा नावडीचा, सुखावणारा दुखावणारा, हा काही आत्ता ठरलेला नाही. मला परमार्थ करणं आवडतं, मला विठोबाचं रूप आवडतं, मला विठोबाचं भजन गायला आवडतं, मला विठोबाचं भजन ऐकायला आवडतं, असं जर एखादा म्हणत असेल तर ते काही आत्ता ठरलं नाही. ते अनंत जन्मांचा खेळ आहे. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. हे काय असं अचानक ठरत नाही. कोणीतरी म्हटलं की चल विठ्ठल आवडणार तुला, आता आवडत नाही, असं काय होणार नाहीये. म्हणून बळत जर कोणाला दिंडीत सामील केलं तर तो काही दिंडीत राहणार नाही. त्याला जर पत्त्या कुटायचं हाऊस असली तर तो दिंडीत सुद्धा कीर्तन इकडे चालला तर तो इकडे पत्त्या कुटत बसेल, है की नाही. आणि त्याला जर गुत्त्यावर जायची हौस असेल तो दिंडीला म्हणून जाऊ दे पुढे, आलोच मागून, बदलता नाहीत त्यांना, है की नाही. एक जन्मांचा खेळ नाहीये तो. चालू आहे, मोठा खेळ आहे, प्रचंड आव्याहतपणे हे सुरू आहे सगळं. तर गमतीशीर आहे, मजा चालू आहे, सगळं मस्त आहे की नाही. कोणाप्रमाणे चाललंय? कान डोळे शरीर काही पापी नाही, ना पुण्यवान आहे. शरीर संपूर्ण इंद्रियासह ना पापी आहे ना पुण्यवान आहे. हा पापी माणूस आहे आपण म्हणतो. हा पापी माणूस आहे म्हणतो म्हणजे त्याच्या शरीराला आपण म्हणतो त्याचं शरीर काही पापी नसतं, पुण्यवान नसतं, काही नसतं. त्याचं मन पापी किंवा पुण्यवान असू शकतं, पण मनही नाही. त्याच्या आतमधले तसे संस्कार असतात. ते संस्कार त्याला सत्व रज तम या गुणाप्रमाणे अनंत जन्म फिरवत राहतात. आणि या 3 गुणांवर त्रिगुणात्मक माया आहे, त्रिगुणात्मक ही प्रकृती आहे. त्या प्रकृतीच्या खेळामध्ये हा सगळा गोंधळ सुरू आहे. याला नानात्व असं म्हणतात. नानात्व म्हणजे फक्त हे सगळे पदार्थ नाहीत. नानात्व म्हणजे त्या 3 गुणांपासून निर्माण झालेले अनंत जन्मांना कारण होणारे संस्कार जे चित्तामध्ये छापलेले आहेत. तिथून पुढे विचार, क्रिया, पदार्थ जेवढं काही त्या भोगासाठी तयार झालं हे सगळं त्या नानात्वामध्ये. द्वैत काय आहे? द्वैत म्हणजे प्रकृती किंवा मायेपासून निर्माण झालेलं सगळं द्वैत आहे. त्या प्रकृतीपासून 3 गुण आहेत. त्या 3 गुणापासून पंचमहाभूत, अपंचीकृत, पंचीकृत, पंचमहाभूत. त्याच प्रकृतीपासून हे मन आहे, त्याच प्रकृतीपासून चित्त आहे. त्या चित्तामध्ये छापलेले संस्कार सगळे तिच्यामुळेच आहे. हे सगळा जो एवढा मोठा प्रपंच दिसतो चालू आहे सगळं, हे सगळं तिच्यापासून, हा सगळा द्वैत प्रपंच आहे. द्वैत जननी आहे ती. ठीक आहे, द्वैत जननी आहे. माया ही नानात्व जननी आहे. नानात्व तिच्या पोटातून बाहेर आलंय. जसं कुत्री जन्माला जेव्हा पिलांना घालते तेव्हा किती पिलं बाहेर येतील तर कोणाला सांगता येत नाही. का सांगता येते? कुत्री जर व्यायला लागली तर किती पिलं जन्माला घालील हे कोणालाही सांगता येत नसतं. बरं, कुत्री किती पिलं जन्माला घालील हे तरी सांगता येईल, पण सर्पिन जर पिलं जन्माला घालायला लागली तर सांगता येत नाही किती जन्माला घालील. सर्पिणीच्या अंड्यामधून, अंडेच असतं ना, त्याच्यामधून किती पिलं बाहेर येतील हे सांगता येत नाही. 10 येतील का 20 येतील का 21 येतील का 25 येतील. तसं ही माया नावाची सर्पिण आहे, तिचं काय काय पिलावळ ती तयार करेल हे सांगता येत नाही. हिशोब नाही काही, त्याला हिशोबच नाही काय कुठं तयार होणार आहे. आणि हा सगळा असा गमतीशीर प्रपंच असल्यामुळे आपल्याला बरं वाटतंय, छान वाटतंय. आपल्याला कसं वाटतंय? बरं वाटतंय. यांना वेगळ्या गुणात बरं वाटतं, यांना वेगळ्या गुणात, यांना वेगळ्या गुणात, यांना वेगळ्या गुणात, प्रत्येकाला वेगवेगळ्या गुणांमध्ये त्याच्या
त्याच्या विश्वामध्ये कसं वाटतंय, छान वाटतंय, मस्त रममाण आहे. पण हा सगळा द्वैत प्रपंच आहे, ह्याच्यामध्ये सगळे रममाण झालेले आहेत. याला वर्जित करावं, याला सोडावं असं कोणाला वाटतं? तर का वाटावं कोणाला? फार पुण्य लागतं. काय लागतं? पुण्य म्हणजे जे व्यवहारात पुण्य म्हणतात तसं पुण्य नाही, अधिकार लागतो. काहीतरी अदृष्ट पाहिजे, त्याचं काहीतरी त्याच्याकडे पाहिजे की जेणेकरून त्याला वाटेल की हा एवढा द्वैत प्रपंच इथे नको. काय पाहिजे? ह्या द्वैत प्रपंचाचा वीट आला पाहिजे, ह्या द्वैत प्रपंचाविषयी त्याला तिटकारा पाहिजे, म्हणजे त्याला ती वर्जित करण्याची इच्छा पाहिजे. कुठल्याही विषयामध्ये रस असणं नसणं हे कशावर अवलंबून असतं? त्याच्या मनावर अवलंबून असतं. त्याचं मन जे आहे ते मन त्याच्यामध्ये रस दाखवतंय की नाही त्याच्यावर. आणि मनाला जो काही रस दाखवा वाटतो किंवा नाही वाटत हे त्याच्या आतमध्ये असलेल्या जीवावर आहे. म्हणजे त्या जीवाला काय वाटतंय हा मोठा प्रश्न. त्या जीवाला कशाची आवड वाटते, त्या जीवाला काय आवडतं? अनंत जन्मांच्या संस्काराला चिटकून राहायला आवडतं. अनंत जन्मांचे संस्कार जे आहे ते भोगण्यासाठी किंवा त्या संस्कारांची विल्हेवाट लावण्यासाठी अख्खा प्रपंच मांडून पुन्हा पुन्हा मोडणं आवडतं, पुन्हा पुन्हा निर्माण करणं आवडतं. काय आवडतं हा त्या जीवाचा प्रश्न. द्वैत वर्जित करण्याची इच्छा असणं अवघड आहे. आणि ज्यांना कोणाला ही द्वैत वर्जित करण्याची इच्छा निर्माण होईल त्याच्यासाठी हा विषय. द्वैत वर्जित कोणासाठी विषय आहे? तशी इच्छा निर्माण झाली पाहिजे. डोळ्याने काय पाहावं असं वाटलं पाहिजे, जे दिसेल ते दिसेल. तोंडाने काय खाण्याची इच्छा पाहिजे, जे मिळेल ते खाईल. मनाने कशाचा संकल्प करावा? मनाने संकल्प कशाचा करावा? इंद्रिय वगैरे ह्यांचा तर खेळ फार अवघड आहे, ते तर पराधीनच आहेत बिचारे. इंद्रिय सगळे पराधीन आहेत, इंद्रियांना काही करता येत नाही. इंद्रिय हात पाय नाक डोळे हे सगळे पराधीन आहेत. हाताला टाळ वाजव म्हटलं की हात टाळ वाजवू शकत नाही, ते मनाला सांगावं लागतं, हाताला सांग टाळ वाजव. मग मन जर म्हणलं टाळ वाजवायचा तर हात टाळ वाजवतात, हाताला काय टाळ वाजवतात? हात टाळ वाजवू शकत नाहीत. टाळ वाजवायला कोणाला सांगावं लागतं? ते मनाला सांगावं लागतं. मन म्हटलं तर वाजवणार, नाही तर वाजवत नाही. तर हे मन जे आहे हे मन संकल्प विकल्प करत राहतं. संकल्प विकल्प हे द्वैत आहे. काय म्हणजे मनामध्ये किंवा ह्या अंतःकरणामध्ये निर्माण होणारे असंख्य उत्पाद हे काय आहेत? सगळं द्वैत आहे. द्वैत म्हणजे अनेक. अंतःकरणामध्ये किती निघतंय बाहेर? एक गोष्ट निघते का दोन निघते? अंतःकरणामधून प्रत्येक क्षणाला असंख्य गोष्टी बाहेर निघतायत. एक आहेत का दोन आहेत? त्या किती आहेत? अनेक आहेत, असंख्य आहेत, नाना आहेत. त्या अंतःकरणामधून निघणाऱ्यांची संख्या किती आहे? काय आहे अंतःकरणातून किती निघतंय बाहेर? तुम्ही जन्माला आल्यापासून आतापर्यंत जर बघितलं त्या अंतःकरणातून किती बाहेर निघालाय. हा उपसा काही संपतच नाही. किती उपसा, कारण पुन्हा खाली परत भरतच राहतंय. हा झरा जो लागलेला आहे तो कसा आहे? अंतःकरणातून सदैव असंख्य गोष्टी निघत राहतात. पण त्या सगळ्या गोष्टींना मन पहिल्यांदा पकडीत घेतं. चित्तातून निघणाऱ्या प्रत्येक गोष्टीला सगळ्यात पहिल्यांदा तावडीत कोण घेत आहे? मन. काही निघू दे, मन तावडीत घेतं. मनाला जेवढं पकडता येईल तेवढं ते पकडतं. आणि त्याला मग काहीवर संकल्प, काहींवर विकल्प. तर मन जे आहे हे मन त्या सगळ्यांना ताब्यात घेत राहतं. आणि मग असं पाहिजे, तसं पाहिजे, हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, असं करायला नको, तसं करायला नको, असं कोण ठरवतं? हे मन. आणि मग त्यानुसार या शरीराला वागवलं जातं. मन किती बळकट आहे त्या कामासाठी त्याच्यावर हे शरीर वागतं. म्हणजे मनाने ठामच निश्चय घेतला की गिरणारा पर्वत आपल्याला जायचंच चढून, तर शरीर कसलंही असलं तरी चालतंय, तो जातोच वर, नाही का? मनाचा काय आहे? मनाचा ठाम निश्चय लागतो. लोक त्याला विल पॉवर म्हणतात, इच्छाशक्ती. आपल्याला ते सगळे जगामध्ये सगळी लोक हे शिकवतायत की तुझं मन जे आहे ना तू खंबीर कर. त्यासाठी त्यांना जो वाटत असतं हा विषय. आई आपल्याला शिकवते लहानपणापासून, तू शाळेत जायचं बरं, तू शाळा शिकायची बरं, बाळ्या चांगला आहे, शिकतोय. मग त्याचं मन पण तसं तयार होतं, हा बरोबर आहे, शिकतोय बरोबर, शिकायला पाहिजे. पण त्याचं मन जिथपर्यंत
जुळतं त्यांचं तिथपर्यंत आहे. एका दिवशी बाळ्या गुरवळाय जातो नापास होऊन होऊन होऊन, नाही का. मग त्याचा ह्यांचा किती असला तरी उपयोग होत नाही, कारण त्याच्या विहिरीतच काही नाही, तर बाहेर काय यायचं त्याचं, पोहऱ्यात काय येणार आहे, नाही का. तर शिकवणाऱ्यांवर शिकले जात नाहीत लोक, त्याच्या आतमध्ये काय ह्याच्यात पण सगळा खेळ आहे. काय शिकवतो ह्याच्यावर तो शिकत नसतो, त्याच्या आतमध्ये काय हे पण महत्वाचं आहे. म्हणजे जुळायला लागतो दोन्ही, शिकवणारा आणि त्याचे संस्कार चित्तातले अनंत जन्मांचे, यांची जर जोड जमली तर तो विषय पूर्ण होतो. तर मन जे आहे संकल्प करत राहतं. मनाचा संकल्प करणं जे आहे, मनाचा संकल्प करणं काय आहे, नानात्वाचा निश्चय आहे. मन काय करताय, मन हे नानात्वाचा संकल्प करताय, आणि मनाला असा नानात्वाचा संकल्प करायला लावणारा तो जीव आहे. तो जीव जो आहे तो या मनाला नानात्वाचा संकल्प करायला होतो. नानात्वाचा संकल्प करायला होतो म्हणजे काय, तो जीव ह्यांना पाहत बसतो, यांना सांभाळत बसतो, ह्यांची व्यवस्था करत बसतो. हे एकमेकांना पोषक आणि पूरक आहेत. डोळ्याला मन, मनाला डोळा पूरक आहे. डोळा असेल तर मनाला डोळ्याच्या द्वारे पाहता येतं, आणि डोळ्याचं पाहणं हे मन असल्याशिवाय पूर्ण होत नाही. म्हणजे मन आणि डोळा हे दोघे मिळून विषय रूप जो आहे, हा विषय जेव्हा भोगतात तेव्हा जीवाला चैन पडतं. जीव जो आहे, हा जीव यांच्याद्वारे ही सगळी व्यवस्था करतो. जीव ही सगळी व्यवस्था करीत असतो. जीव हा जगातला सगळ्यात लबाड आहे. तो काय करतो, तो त्याचं गाठोडं जे आहे ते सांभाळून ठेवतो. चित्त नावाचं त्याचं एक लॉकर आहे, बँकेत लॉकर असतो, तसं लॉकर मध्ये त्याने ठेवलंय सगळं. जीव जो आहे, ह्या जीवाने चित्तामध्ये अनंत जन्माचे संस्कार साठवून ठेवलेले आहेत. गरजेप्रमाणे तो बाहेर काढतो आणि ते वापरत राहतो. शहाणी माणसं असो किंवा वेडी माणसं असो, सगळी लोक आपापल्या ऐपतीप्रमाणे, जसं व्यवहारामध्ये पैसा एका ठिकाणी असा थोडासा जपून ठेवतात, आणि मग गरजेप्रमाणे तो बाहेर काढत राहतात, आणि तो काढून मग असा काढतात की काही ठिकाणून तो परत अजून तयार होतो, परत इकडे वाढत जातो. म्हणून तो काही संपत नाही, कमी अधिक प्रमाणात जशी जशी ऐपत असेल तसं, आणि त्याच्यावर त्यांचं जगणं चालतं. पैसा असल्याशिवाय आपल्याला जगता येईल का, पैसा असल्याशिवाय आपल्याला व्यवहारात जगता येईल का, नाही. म्हणजे जगण्यासाठी मरेपर्यंत आपल्याला पैशाची गरज आहे हे आपल्याला वाटतं, माणसाला वाटतं, म्हणून माणूस काय करतो, बरोबर ते साठवून ठेवतो. कोणी बँकेत ठेवत असेल, कोणी लॉकरमध्ये ठेवत असेल, कोणी कुठं ठेवत असेल, पण ठेवून ते मग त्याच्यावर आपण मरणापर्यंतचा विचार करतो. म्हणजे जगायचं असेल तर जसा पैसा लागतो, हे साधारण माणसाची कल्पना आहे. कल्पना आहे ती, काय ती कल्पना आहे, म्हणजे खरंच कल्पना आहे का सत्य आहे. जगण्यासाठी पैसा लागतो, हे खरं आहे का खोटं आहे. जगण्यासाठी पैसा लागतो, हे खरं आहे का खोटं आहे. आता जर तुम्ही म्हटले खोटं आहे तर तुम्हाला मोठा प्रश्न आहे, महाराज पुढे काहीतरी बोलणार आपल्याला. आता हे सगळ्यांना माहित आहे की जगण्यासाठी पैसा लागत नाही, जगण्यासाठी पैसा लागत नाही, तरी सुद्धा सगळे जगात तरी सुद्धा पैशाच्या पाठीमागे लागलेले आहेत. मग त्यांना माहिती आहे की कळतपणे नकळतपणे ते अडकलेत ते. मग एखाद्या दिवशी ते पण विचार करतात, थकले वैतागले की विचार करतात, काय आपण सगळं घेऊन जाणार आहे का वर, असं ते पण विचार करतात कधी कधी. पण बऱ्याच वेळ त्यांना नाही शेवटपर्यंत आपल्याला पुरलं पाहिजे, टिकलं पाहिजे. उद्या दुखलं खुपलं काय झालं, अमकं झालं तमकं झालं, असं वाटतं प्रत्येकाला. तर एकूण काय की तो पैसा जसा आपल्याला उपयोगाला येतो जगण्यासाठी असं वाटतं, आणि म्हणून तो मनुष्य ते पैसा बरोबर सांभाळून ठेवतो. त्याचप्रमाणे हा जो जीव आहे, हा अनंत जन्माचे संस्कार त्या चित्तामध्ये साठवून ठेवतो, आतमध्ये अंतःकरणामध्ये साठवून ठेवतो, आणि ते थोडे थोडे वापरत राहतो. मग जसं जीवालाही व्यवहारात जसं लोकांना माहित आहे की पैशाशिवाय जगता येऊ शकतं, पैसा काही जगण्यासाठी कारण नाहीये, पण तरी पैशाच्याच वर जगतं, तसं परमार्थ करायला मनुष्य लागल्यानंतर त्याला हे कळतं की हे संस्कार काय संपले पाहिजे, संस्काराशिवाय काही नाही, पण तरी सुद्धा ते संपू शकत नाही. म्हणजे त्या चक्रामध्ये गुंतलेले असल्यामुळे त्या चक्रातून बाहेर नाही येऊ शकत. जसं पैसा नावाचा चक्र आहे,
की ज्या चक्रा पाठीमागे जगातले 99% लोक गुंतलेले आहेत व्यवहारामध्ये, पैसा नावाच्या चक्रामध्ये जगातले 99% लोक गुंतलेले आहेत, तसं हे जे संस्कार आहेत अनंत जन्मांचे, या संस्कारा पाठीमागे 99% जीव गुंतलेले आहेत. 99% जीव या संस्कारात गुंतलेले, त्या चक्रात गुंतलेले आहेत. आणि हे सगळे जे संस्कार ते सगळे नानात्वच आहेत. आता मग त्याच्यात गुंतलेले असल्यामुळे त्याच्यातून बाहेर पडणं अशक्य आहे. हे सगळं आहे द्वैत. हे काय? हे सगळं आहे द्वैत. आता आवड कशाची हा मोठा प्रश्न आहे. व्यवहारात ज्या माणसाला पैशाची आवड असते तो मनुष्य जगताना कसा जगतो, आणि ज्या माणसाला पैशाची आवड नाही तो मनुष्य कसा जगतो, यात फरक आहे. व्यवहारात पैशाची आवड नाही असे माणसं सापडत नाहीत. फारच चुकून एखादा, म्हणजे महाराजांनी कीर्तनात जरी सांगितलं पैसा वगैरे सगळं थोतांड आहे, काही घर नाहीये, तरी त्यानंतर महाराजांना पाकिट पाहिजे. त्याच्यानंतरही महाराजांना कशाची गरज आहे? त्यांना काहीतरी पाकिट पाहिजे, त्याच्याशिवाय ते महाराज कीर्तन करू शकत नाही. करतील काय? फारच बोटावर मोजणे इतके असतील ते करत असतील, नाही तर बाकी कोणी करत नाही. का त्यांना जर विचारलं का हो असं, तर ते मधील जागणार काय? मग जागणार कसं? जागण्यासाठी तर पाहिजेच आहे. तुकोबाने काही सांगितलेलं असो, आम्हाला थोडी तुकोबा आता पोट भरायला येणार आहे आमचं. तुकोबाने किंवा कोणीही काही सांगितलं असलं तरी सुद्धा आता आम्हाला त्याची गरज आहे. तर हे जसं आहे तसंच जीवाचं पण आहे. जीवाला या संस्कारावर जगण्याची इतकी सवय झाली आहे, या द्वैत प्रपंचाची आपल्याला इतकी सवय आहे की आपल्याला त्याच्यापासून दूर जाता येणं शक्य नाही, कठीण होऊन बसलं. तसं पैशाची सवय आपल्याला इतकी, माणसांना पैशाची सवय इतकी प्रचंड आणि इतकी झाली आहे, इतका ह्याचा भयानक हा रोग आहे पैसा नावाचा, की त्याची सवय इतकी आहे की त्याच्यातून जसं बाहेर नाही पडू शकत माणसं, 99% नाहीच, तसं जीवाला या संस्कारापासून निर्माण होणाऱ्या अख्ख्या प्रपंचाची, म्हणजे द्वैत प्रपंचाची इतकी सवय झालेली आहे की त्याच्यापासून वेगळं होणं, त्याच्यापासून बाहेर पडणं हे त्याला अशक्य झालंय. त्याची आवड तीच आहे. आपल्याला जशी कळत नकळतपणे पैशाची आवड आहे, तशी प्रत्येक जीवाला नकळतपणे कळतपणे द्वैत प्रपंचाची आवड आहे. म्हणून ही आवड नष्ट होणं गरजेचं आहे. द्वैत वर्जित काय आहे हे लक्षात घ्यायचं असेल तर द्वैत जो आहे किंवा हे अनेकत्व जे आहे, नानात्व जे आहे, हा जो एवढा मोठा प्रपंच आहे, याच्याविषयी जी असलेली आपली आवड आहे ती नष्ट झाली पाहिजे. आणि ती जीवाची नष्ट झाली पाहिजे. कोणाची? जीवाची ती आवड नष्ट झाली पाहिजे. तुमची बुद्धी काय म्हणते त्याला काही किंमत नाही. मन काय म्हणतं याला किंमत नाही. माझ्या मनाला असं वाटतं की मी जीवनमुक्त व्हावं, माझ्या मनाला असं वाटतं की मी साधू व्हावं, माझ्या मनाला वाटतं मी हे व्हावं ते व्हावं, त्याला काही किंमत नाही. जीवाला काय वाटतं हे महत्वाचं आहे. तुमचा जीव कशासाठी तडफडतो हा महत्वाचा विषय. जीवाला कशाची तडफड आहे? डोळे कशासाठी तडफडतात याला किंमत नसते, कारण डोळे जड आहेत. मन कशासाठी तडफडतं याला काही किंमत नाही, कारण जीव हा यांचा करता धरता आहे. त्यामुळे जीवाला काय वाटतं हा महत्वाचा विषय आहे. डोळ्याला किंवा मनाला काय वाटतं हा महत्वाचा विषय नाहीये. डोळे काय? डोळे पराधीन आहेत. डोळे काय आहेत? डोळे पराधीन आहेत. आणि मनही तसं पराधीनच आहे. मन काही मन पराधीन आहे का नाहीये? मन सुद्धा पराधीन आहे. पण जीव जो आहे हा जीव खरा स्वतंत्र आहे. त्यामुळे जे मुळातच पराधीन आहे त्यांना स्वतंत्र करण्याचा प्रश्न येत नाही. त्यांचा मुळात जन्मच पराधीनतेमध्ये आहे. डोळ्याचा जन्म पराधीनतेमध्ये झालाय. म्हणजे एखादा मनुष्य जन्माला आला, त्याला जे डोळे बसवले गेले, मातेच्या उदरात शरीर तयार झाल्यानंतर या शरीराला जे डोळे बसवले गेले, ते डोळे आयुष्यभर पराधीन म्हणून जगण्यासाठी दिलेत. या डोळ्यांना स्वतःच काहीही नाही. म्हणजे या डोळ्यांनी काय पाहावं आणि या डोळ्याला काय दिसणार हे डोळ्याच्या हातात अजिबात नाहीये. पराधीन जीवन आहे कोणाचं. आणि तसंच या मनाचं सुद्धा पण आहे, हे कळलं पाहिजे. मनामध्ये काय यावं हे मनाच्या हातात नाही, हे संस्काराच्या हातात आहे. हे कोणाच्या हातात आहे?
ते संस्काराच्या हातात आहे. आणि हे संस्कार जे आहेत ते अनंत जन्मापासून त्या जीवाने करून ठेवलेले आहे. म्हणून या संस्काराचा नाश करणं, या संस्काराचा छेद करणं, या संस्काराला थांबवणं का न थांबवणं ना मनाच्या हातात आहे, ना बुद्धीच्या हातात आहे, ना डोळ्याच्या हातात आहे, ना शरीराच्या हातात आहे. ते जीवाच्या हातात आहे. कोणाच्या हातात आहे? ते जीवाच्या हातात आहे. जीव जर ठरवेल की हे संस्कार संपले पाहिजेत तर जीव संपू शकतो. जीवाने जर ठरवलं हे थांबवलं पाहिजे तर जीव थांबू शकतो. जीवाने जर ठरवलं तरच हे शक्य आहे, बाकी कोणालाही हे शक्य नाही. म्हणून द्वैत वर्जित करायचं का नाही हा विषय तुमच्या मनाने किती ठरवलेला असो, ते मन आता हो म्हणणार आहे, घरी गेल्यावर म्हणेल जाऊ दे. तुम्हाला मनाला आता मी बोलतोय फार छान 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 वाटतंय ना, वाटतंय, बरोबर आहे, कारण मनाला वाटतंय. ते घरी गेल्यावर बायको काय म्हणेल ते सुद्धा छान छान वाटेल का नाही, मुलं बाळ नातवंड काय म्हणतील ते छान वाटेल का नाही. मन येते त्याला काही छान वाटतंय. नातवंडाने बाबा बाबा केलं की हा भुलला, महाराजांनी इकडे म्हणलं बाळ्या बाळ्या तर हा भुलला. म्हणजे मनाचं काही खरं आहे का? मनाचं काही खरं नाही. त्याच्या आतमध्ये जो जीव आहे तो काय ऐकतोय आणि त्याला काय वाटतं हा महत्वाचा विषय. जीवाला जर डोळ्यांनी पाहणारा रूप विषय आवडत असेल तर जीव उपयोगाचा नाही. जीवाला विषय, इंद्रिये किंवा अतिंद्रिये याच्यातलं काही आवडायला लागलं किंवा संस्कार म्हणजे अंतःकरणातून निघणाऱ्या असंख्य वृत्ती ह्या आवडायला लागल्या त्या जीवाला, तर जीव द्वैत वर्जित करण्याच्या लायकीचं नाही. अशा जीवांचा हा विषय अजिबात नाही. त्या जीवाचा हा विषय आहे की ज्या जीवाला द्वैत वर्जित करायचंय. आणि द्वैताची सुरुवात जी आहे त्या संस्कारातून, तिथून झालेली आहे. जिथून ते साठा, जिथून ते उत्पात होत आहेत त्या ठिकाणावरून हे सगळं द्वैत प्रदर्शित होत आहे. आणि जीवाला त्यामध्ये रस नसावा, जीवाला त्याच्याविषयी ओढ नसावी, जीवाला त्याच्यात गोडी नसावी. जेव्हा असं होईल, आता हे केव्हा होईल हा मोठा प्रश्न आहे की जीवाला अशी दशा केव्हा येईल, जीवाला हे केव्हा आवडेल, हे द्वैत वर्जित करायचंय असं जीवाला केव्हा आवडेल हा मोठा प्रश्न आहे. केव्हा आवडेल? बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठलावं, विनाकारणच आवड नाही. जीवाला ब्रह्म आवडलं पाहिजे, जीवाला ब्रह्म आवडलं पाहिजे. पण एक साधारण गोष्ट असते व्यवहारात, एक साधारण गोष्ट आहे, कुठल्याही लेकराला आपला बाप आवडत नाही. काय? कुठल्याही पोराला, साधारण गोष्ट सांगतो, जगातली साधारण गोष्ट काय आहे, कुठल्याही पोरांना आपला बाप आवडत नाही. त्यांना वाटतं हे बावळट आहे. आता ते पोरं ऐकतात असं ज्या बापांना वाटतंय त्यांनी त्या पोरांना आपल्या संपत्तीतून काय करावं, जरा बाजूला करून बघावं, मग कळेल. 1 रुपया सुद्धा त्याच्या नावावर ठेवायचं नाही, 1 रुपया द्यायचं नाही संपत्तीतला. मग बघा काय होतंय. जगामध्ये शक्यतो कुठल्याही पोरांना आपला बाप आवडत नाही. हे तुम्ही तुमच्यावरून बघू शकता. तुम्हाला तुमचा बाप असताना बाप आवडत होता का? बाप असताना, बरं बाप गेल्यावर तर काही कोणी आवडत. साधारण लोकांची तुम्ही कदाचित अपवादात्मक असू शकता, काही लोक अपवादात्मक असू शकतात. तसंच आहे, हा जीव आहे, त्या जीवाला आपला बाप आवडत नाही. जीवाचा बाप आहे ब्रह्म. जीवाचा बाप कोण आहे? जीवाचा बाप आहे तो आत्मा, जीवाचा बाप आहे तो साक्षी, जीवाचं जे मूळ आहे तो आहे. पण त्याला ते आवडत नाही, ते सोडून सगळं द्वैत आवडत आहे. म्हणजे हिचा कारभार आवडतोय सगळा, मायेचा सगळा कारभार आवडतोय. मायेचा हा द्वैत प्रपंच आवडतोय कोणाला? जीवाला. हे बाकीच्यांचं ह्यांचं कोणाचंच काही पाप नाही, ह्या कोणाचं काही नाही मध्ये, ना इंद्रियांचं आहे, ना अतिइंद्रियांचं आहे, ना मनाचं आहे, ना बुद्धीचं आहे, ना चित्ताचं आहे, काही नाही. हे सगळे माध्यम आहेत. हा खरा गुन्हेगार कोण आहे? तो जीव आहे. खरा गुन्हेगार कोण आहे? तो जीव आहे. पण तो काही साधा नाही, तो पोहोचलेला आहे. तो इतका पोहोचलेला आहे की त्याला जिथपर्यंत वाटत नाही तिथपर्यंत तो माघारी फिरतच नाही. म्हणजे कुठं? भगवंताकडे तो फिरत, त्याला वाटत नाही तिथपर्यंत तो देवाकडे जातो. तो देव सोडून भलतीकडे कुठेही जाईल, देवाच्या नावाखाली कुठेही जाईल. जीव कोण आहे? तो जीव त्याच्या हातात आहे. तर हा जो जीव आहे, ह्या जीवाची आवड काय आहे? द्वैत वर्जित करण्याची आवड कशी निर्माण होईल, कोणाला निर्माण होईल, कुठल्या जीवाला निर्माण होईल हे काही सांगता येत नाही.
तुम्हाला आळंदीला जायची आवड आहे का नाही, पंढरीला जायची आवड आहे का नाही, भजन म्हणायची आवड आहे का नाही, भजन ऐकायची आवड आहे का नाही, हे सगळं मला सांगता येईल, तुम्हालाही सांगता येईल की अरे अहो यांना ना भजन फार आवडतं. काही लोक मला येऊन सांगतात महाराज याला परमार्थ करायला खूप आवडतं. हा बरोबर, आवडत असेल परमार्थ करायला, पण परमार्थ करणे या नावाखाली त्याला काय म्हणायचंय हे पहिलं तपासावं लागतं. तर हे परमार्थ करायला आवडणारे सगळी जनता आहे, पण जीवाला ब्रह्मरूप व्हायचंय किंवा जीवाला ब्रह्माशी घेणं नाही अशी आवड असणारी मात्र सापडत नाही. म्हणजे द्वैत वर्जित करण्याची आवड आहे अशी सापडत नाही. पार टोकाला पोचली, परमार्थ करता करता सात्विक झाली, इतकी चांगली उत्कृष्ट सुकृतवाली लोक जमा जरी झाली तरी ते शेवटी म्हणतात नाही, देव आणि मी वेगळा पाहिजे आणि मला देवाचं भजन करायचं, देव माझा आणि मी देवाचा, आणि तो देव आणि मी भक्त, आणि मग मी गाणं गाईल, भजन करील, असं 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 करेल. तो अजिबात तो सोडत नाही. द्वैत काय करतो, ते द्वैत, तो तिथेही द्वैत शिल्लक ठेवतो. म्हणजे उत्कृष्ट पुण्यवान जरी जीव झाला तरी तिथे सुद्धा तो द्वैत ठेवतो आणि तो म्हणतो नाही, देव वेगळा, देव आणि मी काय राहिलो पाहिजे, वेगवेगळं राहिलं पाहिजे, त्याची मला उपासना करता आली पाहिजे. कारण काही लोक मला म्हटले अहो पण जर आपण हे केलं तर मग आपल्याला त्यापेक्षा हेच बरं आहे, मी भक्त आणि तो देव. द्वैत काय तो सोडत नाही. जीव हा सहजासहजी द्वैत सोडत नाही. अत्यंत सात्विक आणि पुण्यवान असणाऱ्या माणसांचा माझा संघ पूर्वी बऱ्याच वेळा झालेला आहे, अनेक वेळा होतोय. तर अशा माणसांशी जेव्हा माझा संवाद होतो तेव्हा हे लोक असं म्हणतात की काय देव आणि आपण, म्हणजे देव आणि भक्त असं नातं राहिलं पाहिजे, फार मस्त वाटतं, छान वाटतं. आता हे कोणाचं हट्ट आहे, द्वैत वर्जित नाही करायचं त्याला. आता काय करणार, म्हणजे ह्या समाधीच्या पुढे जाण्याचा विचार नाही त्याचा. द्वैत वर्जित त्याला होऊ शकत नाही. ज्ञानदेवांनी अशी काही भक्ती सांगितलेली नाही. का सांगितली? ज्ञानदेवांनी अशी भक्ती याला जशी अपेक्षा तशी सांगितलेली नाही. ज्ञानेश्वरीमध्ये नाही, कुठेच नाही. तुकोबांनी पण अशी सांगितलेली नाही खरी. मग तुकोबांनी हे सगळं सांगितलंय, ते बसवतात ते सगळे त्याच्यामध्ये आपल्या, कारण प्रत्येकाला आपल्या विषयी सांगण्यासाठी प्रमाण सापडतं. त्यांनी अशी काही सांगितलेली नाही. तुकोबाने दुजे जे आहे, द्वैत जे आहे, याचं खरं सत्यत्व कधी कळेल, द्वैत काय आहे कधी कळेल, द्वैताचा जो प्रपंच आहे हा प्रपंच कधी मान्य केलेला आहे, कळो येते खरे दुजे एकावरुणी. एकावरुणी म्हणजे एक कळल्यानंतर, म्हणजे एक जर कळून घेतलं तर दुजे कळेल. कळो येते खरे दुजे एकावरून, म्हणजे दुजे तेव्हा कळून येईल असं त्यांनी मान्य करून मग सगळं द्वैत सांगितलं. म्हणून द्वैत वर्जित करून द्वैताचा स्वीकार चालतो, पण द्वैत वर्जित न करता द्वैताचा स्वीकार अजिबात मान्य नाही. कारण द्वैत वर्जित करून द्वैताचा स्वीकार, नानात्वाचा त्याग करून नानात्वाचा स्वीकार हा मान्य आहे, वेदांत शास्त्रालाही मान्य आहे. पण तो वर्जित केल्यानंतर आहे, म्हणजे ती समाधी प्राप्त करून, निरुपाधिक समाधी प्राप्त करून मग तो मान्य आहे, आधी मान्य नाही. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा त्यामुळे तिकडे लगेच जाण्याचा विषय येत नाही. जीवाला आवड पाहिजे द्वैत वर्जित करण्याची. जीवाला फक्त जीवाचीच आवड असू देत. पहिल्यांदा जीवाला जीवा व्यतिरिक्त कशाची आवड नसावी. कशाचीच आवड नाही. जीवाला जीवा व्यतिरिक्त कशाची आवड नसावी. म्हणजे आपण जो जीव आहोत, आपण जीव आहेत का नाही हाही मोठा प्रश्नच आहे लोकांना, पण आपण जीव आहोत एवढं पहिल्यांदा लक्षात यावं. आणि आपल्याला आपलीच आवड असावी. आपण काय असावं, आपण जीव असावं. म्हणजे आपण जीव आहोत हे आपल्याला ठामपणे माहीत असावं, आणि आपल्याला आपलीच आवड असावी, म्हणजे जीवाचीच आवड असावी. एवढं जरी पहिल्यांदा करता आलं तरी फार मोठं काम झालं. म्हणजे द्वैताची त्याची आवड नष्ट होते. बाणेरमध्ये तुम्ही बराच काळ जर राहिले, खूप दिवस राहिले, आणि तुम्हाला जर म्हणले चला ना आता जरा तिकडे आपण अमरावतीला जाऊन राहू, तुम्ही म्हणाल जा तुझं तू. तुम्हाला म्हटलं बरं जाऊ दे अमरावती कॅन्सल, मुंबईला जाऊन राहू, तुम्ही तुझं असं होईल ना. तुम्हाला बाणेरची सवय पडली. आता एखाद्या मुंबईत गेला आणि त्याला मुंबईत तो राहिला बराच दिवस, त्याला म्हटलं चल तुझ्या गावाला, तर तुझी 20 एकर शेती आहे, पाणी आहे, सगळं आहे मस्त, त्याच्यापेक्षा काय तर 10 बाय 10च्या रूम मध्ये एकाच कॉटवर 2 माणसं, कॉटच्या खाली 3 माणसं, असं राहतो. असं जर एखाद्याला म्हटलं तर तो येईल का? येतच नाहीत ते. यांची एकर मध्ये जमिनी आहेत. मी कितीतरी मुंबईची लोक पाहिले, एकर मध्ये त्यांच्या गावाला जमिनी आहेत, पाणी पण आहे, बरं आहे, ठीक आहे, म्हणजे जगू शकतात आरामात छान मस्त पैकी. पण ते म्हणतात काय मुंबईत सगळं आयुष्य गेलं, इथंच राहा. काय होतं, तिथं जात खरं म्हणजे तिची आवड तयार होते.
मुंबईत राहिलात तर मुंबईची आवड तयार होईल, इथे पुण्यात राहिला तर पुण्याची आवड तयार होईल, अमरावतीत जाऊन राहा म्हणजे अमरावतीची आवड तयार होईल. जिथे जाल ना तुम्ही तिथे तुम्हाला काही दिवसाने त्याची आवड तयार होते. तसं जीवावर येऊन राहा म्हणजे जीवाची आवड तयार होईल. इंद्रियावर राहाल तर इंद्रियाची आवड राहते, विषयांवर राहाल तर विषयांची आवड राहते, अतिइंद्रियावर राहाल अतिइंद्रियाची आवड राहते. तुम्ही जिथे राहणार त्याची आवड तयार होते. म्हणून तो माणूस गावाला जरी आला तरी 2 दिवस गावाला राहतो, पुन्हा मुंबईत. आहे की नाही? होतं की नाही? मी शेगावला जायचो तेव्हा जातच नव्हतो. 6 महिने तिकडे डोकं दुखायचं माझं, पुण्याहून का इकडे आलो, पुण्याहून इकडे आलो. मग नंतर शेगावला 3 वर्ष राहिलो, मग शेगावहून इकडे येत नव्हतं. मग लोकांनी विचार केला याला चला जीप मध्ये बांधून आणा, हे काही येत नाहीत, नाही का? तर असं होतं. म्हणून तिथे जाऊन राहिल्याशिवाय उपयोग होत नाही. तर कुठे येऊन राहा? जीवावर येऊन राहा. जीवावर आल्याशिवाय काहीच होत नसते. कुठे यायला लागतंय? सगळं जीवावर आलं, जीवावर बेतलं तरच सगळं होणार. म्हणून परमार्थ सुद्धा केव्हा होणार आहे? जीवना वेगळी मासोळी तैसा दुखा तळमळी, जीव जाईल अशी भीती जेव्हा निर्माण होते, जीवाची जेव्हा स्थिती तयार होईल, म्हणजे जीवावर येऊन राहण्याची जेव्हा तुमची ऐपत असेल किंवा तशी स्थिती तयार होईल, तेव्हा हा विषय सुरू होणार. तर सगळे जण कुठे या? जीवावर या. कधी कधी जात जा. कुठे? कधी कधी मनावर, बुद्धीवर, इंद्रियांवर जात जा, काही प्रॉब्लेम. पण कुठे येऊन राहिलं पाहिजे? जीवावर येऊन. मनुष्य किती भरकटला, कुठेही गेला तरी शेवटी येऊन मूळ घरावर राहायला पाहिजे, तर उपयोगाचं. नाहीतर तिकडचाच झाला तो. म्हणजे आयुष्यभर नोकरी करावी, कुठेही फिरावं, इकडे करावं, तिकडे सगळं कर, पण शेवटी कुठे आला पाहिजे? जिथं मूळ घर तिथे येऊन राहायला पाहिजे, तर तो माणूस चांगला समजला. नाहीतर आयुष्यभर नोकरी केली आणि गावाकडे गेलो तर आता सगळी लोकांना आपल्यालाच पैसे द्यावे लागतील म्हणून हा शहरातच राहिला आणि शहरातच मेला. लोक म्हणतात फालतू माणूसच. तर पुन्हा पुन्हा सगळ्या या अनेकत्वाच्या, नानात्वाच्या प्रपंचामध्ये रममान राहण्याच्या पेक्षा पहिल्यांदा जीवावर या. जीवावर येऊन मग आपल्याला पुढचा द्वैत वर्जितचा विषय करता येईल. हे द्वैत तिथपर्यंत वर्जित होणार नाही, कारण हे फार प्रचंड भयानक आहे. काय हे भयानक आहे आणि जीवावर येणं सोपं आहे. या प्रपंचात किती व्यापक आहे आणि किती व्यापलेलं आहे, किती भरभराट आहे याची, हे सांगताच येत नाही. म्हणून सावध व्हा आणि जीवावर या. जीवावर आलात तर द्वैत वर्जितचा विषय सुरू होईल. जीव घेऊन या असं साधारणपणे आपल्याला सांगण्यात येतं. जीव असेल तर परमार्थ. जीवा व्यतिरिक्त तुमचं चांगलं मन आहे, चांगलं शरीर आहे, चांगली बुद्धी आहे, काय करायचं त्याचं? आपल्याला जीव पाहिजे. काय पाहिजे? म्हणून जीव घेतली यापुढे चालू निधीशी साधणे. जीव पाहिजे. जीवावर आलं तर द्वैत वर्जित हा शब्द लक्षात येणार आहे. म्हणून पुढच्या वेळेस येताना काय करा? जीव घेऊन या. पंढरपूरला जाताना काय घेऊन जा? पंढरपूरला गेलेले 99% लोक शरीर घेऊन जातात, काही मन बुद्धी घेऊन जातात, पण जीव कुठे असतो? नातवंडात असतो. आणि म्हणून आजीबाई जेव्हा पंढरपुरात जाते तेव्हा विठोबाचं दर्शन घेतल्यानंतर किंवा दर्शन घेण्याच्या आधी बाळाला खुळखुळा घेतल्याशिवाय परत येत, कारण तिचा जीव बाळात असतो. कुठं? आणि आजोबा सुद्धा दोरखंड, घुंगुरमाळा असलं काहीतरी घेतल्याशिवाय येत नाही, कारण त्याचा जीव कुठे असतो? बैलात असतो. हा पंढरपुरात जीव बैलात. हा पुढच्या जन्मात कोण होणार? बैल होणार. एक साधं गणित आहे. म्हणजे गणित फार सोपी आहेत, मायाची गणित फार अवघड नाहीत, सोपी आहेत. तर जीव कुठे पाहिजे? जीव पंढरपुरातच पाहिजे. जर पंढरपुरात गेला नाही हे सगळं शक्य, तर जीव जीवावरच राहायला पाहिजे. जीवावर, जीवाच्या बाहेर कुठे नाही. बायकापुरात जीव गुतू नका आणि मरू नका. बायकोमध्ये, नवऱ्यामध्ये, मुलाबाळामध्ये, नातवंडामध्ये, संपत्तीमध्ये, ह्या सगळ्या गोतावळ्यामध्ये जीव गुतू नका. त्याने वाटोळं झालेलं आहे आपलं अनंत जन्मांचं. आणि असं घरी जाऊन सांगा. महाराज सांगत होते, असं घरी जाऊन सांगू नका. तुमच्या मनात ठेवा, तुमच्या जीवावरच ठेवा, पण जीवाला इकडे गुतू देऊ नका. गुतले की तुमचं संपलेलं आहे. माझ्यासारखे असे 100 महाराज जरी जन्माला आले आणि तुम्हाला उपदेश करू लागले, पालत्या काठ्यावर पाहणी, त्याचा काही उपयोग होत नाही. ज्ञानेश्वरी नीट वाचा, तुम्हाला लक्षात येईल. या सगळ्यात गुंतणारा जीव जो आहे याच्यामुळे काय झालेलं आहे? वाटोळं झालेलं आहे. द्वैत वर्जित करायचंय आपल्याला, पण आधी जीव घेऊन या, मग द्वैत वर्जितचा विषय. जे काय चिंतन झालं ते परमपूज्य सद्गुरू
अनाप महाराज यांच्या चरणी अर्पण करतो आणि येथेच पूर्णविराम. सुखिया